पुढच्या सोमवारचा सत्संग पुण्याला घ्यायचा ठरवतो. शिवालयाला भोकरांना तिकडे यायला लागेल. लोणंद मार्केटच नाटक त्याला तिकडे यायला लागेल. आणि वेळ थोडी बदलूया आपण. संध्याकाळी 6 ते 9 करूया. कारण 9 ते 12 म्हणजे 12 नंतर जायला या सगळ्या लोकांना खूप वेळ होतं. आणि जेवण पुढच्या वेळेपासून कोणी आणू नका. अशा आमटी भात करेल. आमटी भात प्रसाद म्हणून खाऊन तुम्ही निघत करा. ज्याला पोटात भूक केलं की त्यांनी वाटेत रस्त्यात खावं. पोटभर भात आमटी इथे नक्की मिळेल. पुढच्या सोमवारपासून संध्याकाळी 6 ते 9. बंद करण्यापेक्षा वेळ बदलूया आपण. बंद करायचं चाललं होतं माझं. श्रीराम 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 श्रीराम. मी गेले काही दिवस मरणाबद्दल बोललो. त्याचा विचार खरं म्हणजे कोणी नाही करायला पाहिजे. कारण मृत्यूचं खरं ज्ञान तुम्हाला इथं झालेलं आहे. मृत्यू म्हणजे फक्त देहांतर आहे. आत्मा कुठे जात नाही, येत नाही, तो इथेच असतो. त्या सत्संगाचं नावच आहे आत्मज्ञान सत्संग. माझी इच्छा आहे तिथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी जाऊन पोचावं. त्याकरता मी धडपड करतो. त्याकरता माझी धडपड चालू आहे. तुमचे मनापासून प्रयत्न झाले तर अशक्य नाही. माझे मनापासून आशीर्वाद आहे. आज आपल्याला हेच समजून घ्यायचंय की मनापासून प्रयत्न म्हणजे काय, मनापासून आशीर्वाद म्हणजे काय. सकाळी उठल्यावर आपण तोंड धुतो, चहा कॉफी पितो, डबलला जातो, आंघोळ करतो, पूजा करतो, कोणाचे फोन घेतो, कोणाशी काही बोलत असतो, काही कामं करत राहतो, दुपारचं जेवण करतो, परत काही कामाला जातो, संध्याकाळचं जेवण करतो, झोपतो, परत सकाळी उठतो. या दिनचर्येमध्ये झोप हा एक छोटा मृत्यू आहे. स्लीप इज अ स्मॉल डेथ असं म्हणतात. आणि रोज झोपल्यावर आपण उठतोय किती मोठा आश्चर्य आहे. दुर्दैव हे की आपण उठतो असं आपण म्हणतो, पण आपण उठत नसतो.
आपल्याला कोणीतरी उठवायला आलेलं असतं, त्यालाच आपल्याला समजून घ्यायचं हे ध्यान आहे. रात्री झोपताना सकाळपासून रात्रीपर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टीची उजळणी करावी, त्या सगळ्या गोष्टी गुरुला समर्पित कराव्यात. क्षणात आपण झोपून जातो. आपण जेव्हा उशिरा झोपतो, आपण जेव्हा काहीतरी काम करतो तेव्हा ते काम आपण करतो का हे समजून घ्यावं. हा सत्संग सुरुवात झाली, अभिमान वाटत असेल विकास मांढरे सचिन बेरेटांना की आपल्यामुळे सत्संग चालू झाला, पण त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट कुठलीच नाहीये. त्यांच्या दोघांनी काय मिळवलं गेल्या 3 महिन्यात त्याचा विचार करावा. ठीक आहे, त्यांच्यामुळे चालू झाला असं आपण म्हणू. आणि कोणी इथे येतात त्यांनी विचार करावा की आपण काय केलं आणि काय मिळवलं, काय घालवलं, किती वेळ गेला, हे मिळवण्यात आपल्या त्रुटी काय आहेत, आपण काय चुका केलेल्या आहेत. मी टावं करून सांगतोय की सकाळचं ध्यान करा, 5चं ध्यान करा, रात्रीचं ध्यान करा, 10 वाजताचं ध्यान करा. नित्य नियमाने हे केलं तर दुसरं काही करायची गरजच पडत नाही. आपण पैशाच्या व्यापातून सुटत नाही. पैसा हा आपल्या जीवनाचा फार मोठा आधार आहे असं आपल्याला वाटतं. मागे एकदा मी सांगितलं होतं की गगनगिरी महाराज म्हणतात, पैशाशिवाय उत्तम जगता येत. आणि पैशाने उत्तम जगता येतं म्हणावं तर काय भरोसा आहे की आपण मिळवलेला पैसा आपण मिळवलाय आणि तो आपल्याजवळ राहणार आहे आणि तो नष्ट होणार नाही. बँका सुद्धा बुडतात, पतपेढ्या बुडतात. तुम्ही स्वतः किती वेळा बुडलायत आणि किती वेळा तरंगलायत हे तुम्हाला माहित नाही. काहीतरी पुण्य आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊन पोचलेले आहात. आलाय तर परत जाऊ नका असं माझं तुम्हाला सांगणं. बारीक सारीक गोष्टी दुःखी होऊ नका. काहीतरी गोष्ट मिळाली नाही, काहीतरी गोष्ट मिळाली त्याची अडचण वाटून घेऊ नका. जे मिळतंय ते पहा, जे नाही मिळतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच्यासारखं सुख कुठलंही नाहीये. आपल्याला जे सुख सुख वाटतं ते सुख नाहीये. गेल्या वेळच्या सत्संगात मी सांगितलं होतं की आपण जागे व्हा. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण फक्त जागे व्हा. आम्ही रात्री झोपतो, दिवसा नाही झोपत, तर तुम्ही म्हणताय की जागे व्हा. आपण रात्री झोपत नाही आणि दिवसाही झोपत नाही आणि जागेही होत नाही. ही शोकांतिका आहे म्हणून तुम्हाला मी इथं बोलवलंय. आपले मान अपमान गुंडाळून ठेवा. काही नाहीये आपल्याकडे मान करण्यासारखं आणि अपमान करण्यासारखं. एखादी गोष्ट दुर्लक्षित झाली, एखादी गोष्ट मिळाली नाही, एखादी गोष्ट मिळाली, एखादी जास्त मिळाली, जे काय आहे ते आहे, सोडून द्या. त्या गोष्टीमध्ये अडकू नका. त्याच्यासारखं समाधान कशात नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, परमेश्वराने ज्या स्थितीत ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानू नका. किती छान वाक्य आहे की परमेश्वराने ठेवलंय. हे तुम्ही जेव्हा स्वीकाराल तेव्हा तुम्हाला कुठलीही अडचण शिल्लक राहणार नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं, हे माझं आहे, हे आहे, हे असं आहे, तीच मोठी अडचण आहे. सगळ्या जीवनामध्ये जर दुसरी कुठली अडचण नसेल तर ती फक्त माझीच अडचण आहे. प्रत्येक प्रगतीमध्ये फार मोठा धोंडा मी आहे. आणि हा मी कोण आहे हे आपल्याला अजून कळलं नाहीये. ते कळण्याचा आपण प्रयत्न करत नाहीये. ते कळून घेण्याचा करता आपण मागे लागत नाहीये. काहीतरी गाडी चालवताना एक डुक्कर मध्ये आलं आणि आपण पडलो. डुक्कर काय मध्ये याची गोष्ट आहे का? तुमचं लक्ष नव्हतं म्हणून तुम्ही डुकरावर गेला. डुकराला काय कळते कोणाच्या मध्ये जावं कोणाच्या बाजूला जावं? कळतंय आपल्याला. आपण जागे नाही हा किती मोठा दोष आहे. उगाच आपण म्हणतो की आता डॉक्टर तुम्ही जाणार, आमचं कसं होणार? हा उगाच कुठे डॉक्टर होते बरोबर म्हणून आता असण्यात काही होणार आहे आणि आता नसले तर काही आणणार आहे.
गेले तरी नाही तरी कशाचीच अडचण नाहीये. जे आहे ते स्वीकारा, त्याच्यासारखं समाधान कुठलंही नाही. फक्त जागं व्हायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्हाला राग येतो, जेव्हा तुम्हाला रडावंसं वाटतं, जेव्हा तुम्हाला झोपावंसं वाटतं, जेव्हा तुम्हाला चिडावंसं वाटतं, जेव्हा तुम्हाला प्रेम करावंसं वाटतं, फक्त एक क्षणभर स्वतःची क्षणभर समजून घ्या की हे कोणाला वाटते. बस, बाकी काही करायचं नाही. जागं व्हायचं म्हणजे काही उठून इथून काहीतरी 5 वेळेला जायचंय, काहीतरी फिरतून 5-50 हजार रुपये काढून द्यायचे. जागं व्हायचं म्हणजे जे आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहायचंय, आपण पाहत नाही होत. हा फार मोठा दोष आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की आपला गुडघा दुखतो, तेव्हा खरंच गुडघा दुखत असतो का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. गुडघा दुखण्याकडे तुम्ही लक्ष देता तेव्हा गुडघा दुखायला लागतो. तुमचं लक्ष गुडघ्यातलं बाजूला गेलं तर दुखत नाही हो. तुमचं गुडघ्यातलं लक्ष बाजूला गेलं की लक्ष लागत नाही, दुखत नाही. आमचे दादा नेहमी म्हणायचे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. त्याचा अर्थ हा आहे, शरीर म्हणजे आपण नाही होत. कारण शरीर म्हणजे जर आपण असतो तर आपण असं कधीच म्हणलं नसतं काय छान झोप झाली. रोज म्हणतो की नाही आपण काय छान झोप झाली, मला स्वप्न पडलं होतं, मला एवढे पैसे मिळाले, मी इथे एवढा बुडालो. काय अर्थ आहे का या वाक्याला? मी इथे एवढा बुडालो. कसा तरंगला बाबा तू? बुडालायस तर तू जर बुडालायस तर तरंगलास का? तुझं डोकं दुखलं ना, बघू बरं, दाखव तुझं डोकं कुठे आहे. तुझं डोकं कुठे आहे? तूच तुझा नाहीस तर डोकं तुझं कसं असेल? तूच तुझा नाहीस तर डोकं तुझं कसं असेल? बादशाह औरंगजेबाच्या काळात घडलेली गोष्ट आहे. एक फकीर होता आणि त्यांचा मेल्यानंतर जनाजा उचलायचा जो एक कलमा आहे तो असा आहे, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. जसं आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो, जय गोरख म्हणतो जाताना, तसं ते म्हणतात ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. याचा अर्थ काय आहे की अल्लाह हा एकमेव परमेश्वर आहे आणि मोहम्मद हा एकमेव प्रेषित आहे. त्यांच्याकडे संत नाहीये. शिया आणि सुन्नी हे दोन पंथ आहेत. शियावाले म्हणतात की संत नाहीच, मोहम्मद एकटेच प्रेषित आणि अल्लाह एकटाच परमेश्वर, तो सगळं करतोय. आणि तो औरंगजेबाच्या काळात एक फकीर होता. तो फकीर अर्धाच कलमा म्हणत होता. अख्ख्या राजधानीमध्ये तो एवढंच म्हणायचा, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. त्याला अनेक यांनी येऊन सांगितलं, अरे असं नको म्हणू, तुला येत नाही का, आम्ही शिकवतो, कोरोनाला असं सांगितलंय. तो परत म्हणायचा ला इलाहा इल्लल्लाह. शेवटी बादशाह स्वतः घोड्यावरून त्याच्यापर्यंत गेले. बोल रे बाबा, ला इलाहा इल्लल्लाह. अरे पुढं म्हण ना मोहम्मद रसूलुल्लाह. तो म्हणला ला इलाहा इल्लल्लाह. अरे म्हणतो का नाही तर मारून टाकीन तुला. हसला खरा खरा मोठ्यांनी, ला इलाहा इल्लल्लाह. तो मोठ्याने हसल्यावर औरंगजेबाला राग असह्य झाला. त्यांनी कोतवालाला बोलवलं आणि मोठ्या चौकामध्ये त्याला धरलं, बांधून टाकलं हातापायाला, कचून बांधलं आणि म्हणले एक नंगी तलवार आण, ह्याचं मुंडकं उडवून टाक म्हणले. परत कोणी असं म्हणायला नको, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह. एक जण आला आणि धारदार तलवारीने त्याचं मुंडकं कापून टाकलं. काय आश्चर्य, ते पडलेलं मुंडकं होतं ते म्हणत होतं मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद रसूलुल्लाह. ही गोष्ट काय सांगते की शरीर जरी मेलं तरी सुद्धा आत्मा शिल्लक असतो. म्हणून त्या आत्म्याने जे खरं आत्म्याचं सूत्र होतं ते बोललं. खोटं सूत्र तो आयुष्यभर बोलला होता, तो मेल्यावर खरं बोलला. ही गोष्ट काय सांगते की आपण कुठं चुकतो याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की माझं डोकं दुखतं, माझा गुडघा दुखतो, माझ्या छातीत दुखतं, मला अमकं झालंय, मला तमकं झालंय,
तुम्हाला काहीही होऊ शकत नाही. तुम्हाला काहीही होऊ शकत नाही, कारण तुम्हाला होण्यासारखं तुम्ही नाहीच आहात ना. जे तुम्ही तुम्ही म्हणून समजताय तुम्ही नाही आहात, आणि जे तुम्ही आहात त्याला काही होत नाही कधी, कारण ती कुठे जात पण नाही, ते कुठे येत पण नाही, ते आहेच. ते पूर्वी होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही म्हणता की असं झालं, असं होतं, हे व्हायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे, तुम्ही जे एम्बॉस होता त्याच्यात, तीच फार मोठी अडचण. मग आजपासून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण काय आहे, तर मीच अडचण. आणि मग मी अडचण हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हाच आपण जागे होतो. आपण जागे होतो म्हणजे काय करतो ते तुम्हाला जे कळलं नाही ना, जागे होणं म्हणजे काय. काही नाही, दात घासताना आपण ब्रश हातात घ्यायचा, पेस्ट लावायची, बघत राहायचं पेस्ट. किती वेळ बघत बसाल, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. तिकडं बघता 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 तुमची समाधी लागते. तुम्ही त्या ब्रश पासून बाजूला निघून जाता, तुम्ही त्या पेस्ट पासून बाजूला होता. क्षणात तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार यायला लागतात, आणि ते जे विचार येतात त्यांनाच येऊन द्यायचं नाही, म्हणून ब्रश कडे पाहायचं. ब्रश म्हणजे सिंबल आहे फक्त, ब्रश कडे पाहिजे अशातला भाग नाही की. मी एक रोजच्या जीवनातली तुमची गोष्ट पाहिली की ब्रश कडे तुम्ही पहा. किती वेळ ब्रश कडे पाहणार, आणि मग त्या ब्रश कडे पाहता 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 तुम्हाला काय करायचंय, जो विचार येईल त्याची सोडून दे, काही देणे घेणं नाही तुम्हाला. जो विचार येईल तो सोडून द्यायचा. पहा तुम्ही त्या ब्रश मधला परमेश्वर जागावी, तुमच्यातला परमेश्वर जागावी, तुमचा रोम रोम बोलायला लागेल, तुमच्या अंगावरचा केस उभा राहील, तुमचे डोळे आपोआप मिटायला लागतील, तुमचे ओठ मिटायला लागतील, तुमचा श्वास मंद मंद व्हायला लागेल, आणि एवढा मंद होईल तो फक्त गरजेपुरता श्वास राहील. आणि मग तुमच्या हातात ब्रश आहे हे तुम्ही विसरून जा, तुम्हाला ब्रश करायचे हे विसरून जा, तुम्ही जे करताय त्याच्यातून तुम्ही बाहेर पडून जाल. याच्यापेक्षा वेगळी समाधी का आली नाही. निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी हे 2 प्रकार आहेत. यातली ही ब्रश कडे पाहिजे आपली सविकल्प समाधी आहे. तुम्ही जेव्हा ब्रश कडे पाहत राहता तेव्हा तुम्ही ब्रश कडे पाहताय एक क्षणात तुम्ही विसरून जाता. कित्येकदा मी सत्संग घेत असतो, मी बोलत असतो, पण तुमचं लक्ष नसतं त्या बोलण्याकडे. ज्याचं लक्ष असतं त्याला कळेल, त्याचं नसतं त्याला नाही कळणार. मी जर प्रत्येकाला विचार करत बसलो की याचं लक्ष आहे का, त्याचं लक्ष आहे का, त्याचं लक्ष आहे का, मलाच बोलता येणार नाही, मलाच बोलता येणार नाही. आणि तुमचं लक्ष नसेल तर त्याने इतका मोठा गुन्हा कुठला आहे. एवढी तकतक करून आपण येतो, लक्ष न द्यायला येतो का. आपला आपण विचार करायला पाहिजे ना. नसेल लक्ष द्यायचं नका देऊ, द्यायचं असेल द्या. त्या ब्रश कडे पाहता पाहता तुम्हाला सविकल्प समाधी लागते. फक्त तुम्ही मनापासून त्या ब्रश कडे पाहिलं पाहिजे. आता हे मनापासून कसं पाहायचं ते मी तुम्हाला शिकवते. मनापासून कसं पाहायचं ते मी तुम्हाला शिकवते. तुम्हाला आवडणारी चिकन तंदुरी समोर आहे, प्लेटमध्ये चिकन आहे आणि मस्त घमघमाट वास सुटलाय, तंदूर रोटी शेजारी पडलेली आहे, आणि ती तंगडी तुमच्या हातात आहे, आणि आता ते तुम्हाला चोखायचंय. मग त्या तंगडीकडे तुम्ही किती लक्षपूर्वक पाहता मला सांगा तुम्ही. त्याला तुमच्या डोक्यात दुसरे कुठले विचार येतात का. मी अजून नाही खाल्लेली चिकन तंदुरी, पण खाताना पाहिले किती चवीने खातात ते. तर त्यावेळेला तुम्हाला फक्त मटण आणि तुम्ही 2च गोष्टी माहिती असतात. त्यावेळेला तुम्हाला काहीच सुचत नाही. आता मटण सोडून देऊ आपण, एखाद्याला बासुंदी आवडत असेल तर आशाने बासुंदी केली, सकाळी चांगलं मस्त चितळेचं दूध आणलंय, आणि त्या चितळेचं दूध तिने गॅसवर ठेवलंय, आणि त्याच्यात एक बशी वाटी खालती टाकली आहे, आणि ती जाता येता यांनी ढवळती वालथ्यानी डावानी यांनी त्यांनी, आणि त्यात सारखी थोडी 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 साखर टाकते. साखर टाकताना मध्ये वेलचीची पूड टाकते. मग थोडंसं ते आटत आल्यावर त्यात चारोळ्या टाकते, आणि त्यावर अजिबात साय येऊन देत नाहीये. ती साय ती ढवळून 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 दुधाची मिसळून टाकते. आणि मग खमंग दूध तापल्याचा वास आपल्या सगळ्यांना येतोय, आणि मग तो जो वास दूध तापल्याचा येतोय आपल्याला, तो वास येत असताना
आपण परत परत तोंडाला पाणी सुटतंय आपल्या आणि आपण तो बासुंदीचा वास घेतोय आणि अशा आपली तिकडे हलवतीच आहे आणि आपण म्हणतो ओ बहिणी ती बासुंदी केव्हा होणार झाली आता जरा बसा असं करत करत 3 दिवस आपल्याला बसवलं तर आपल्या तोंडातून पाणी येऊन येऊन लाळ गळून ती लाळ पुसता येणार नाही पण त्या बासुंदीच्या वासाने मात्र आपण हवालदिल होऊ. हे मनापासून द्रष्टेने पाहणं हे मनापासून पाहणं आहे हे मनापासून उपभोगणं आहे. कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची गोष्ट असली की तुम्ही पूर्ण अवदान देऊन त्याच्यात उतरता आणि त्याच्यापासून तुम्ही बाजूलाच होत नाही आणि मग त्याच्यापासून बाजूला झाल्यानंतर तुम्हाला समाधान मिळतं असं आहे का. आज मटण खाल्ल्यानंतर मस्तपैकी चिकन तंदुरी खाल्ल्यानंतर परत उद्या इच्छा होणार नाही. मला आठवतंय तो नव्या घोटणीच्या घरून कोल्हापूरून मटण यायचं आणि मग आल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी सुद्धा ते गरम करून खायचा संध्याकाळी पण गरम करून खायचा तिसऱ्या दिवशी पण गरम करून खायचा आणि सगळ्यांना पण द्यायचा. मग त्याला का 2-2, 3-3 दिवस घरचं मटण आल्यावर का खावंसं वाटतं एकदा खाल्ल्यावर पोट भरत का नाही. अशाने ही बासुंदी वाढली समजा आपल्याला वाटी वाटी चला आपण लाजत नाही म्हणून पण आपल्याला पाहिजे नको नको मान नको मान नको 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 वर माया आणि उपाशी निर्ग बाया आपण काही नाही मनापासून म्हणत नाही आणि मग ती अशा चेहरा कोण म्हणते घ्या आतलं पातळ संपलंय की नाही ते पाहत नाही ती म्हणते घ्या आता तर वाढून समोर त्याला तृप्त करून टाकूया. तर हे जे तृप्त होणं आहे हे मनापासून द्रष्टेने पाहणं आहे ही सविकल्प समाधी आहे. मग जर आपण बासुंदीकडे एवढ्या एकाग्रतेने पाहतो चिकनकडे एवढ्या एकाग्रतेने पाहतो गोष्टीकडे का नाही पाहतो. 5 वाजता इथं श्रीकृष्ण का दिसतो घरी का दिसत नाही. सकाळच्या ध्यानाच्या वेळेला आपल्याला का भान येत नाही रात्रीच्या ध्यानाच्या वेळेला का भान येत नाही. त्यावेळेला आपला कान दुखतोय डोकं दुखतोय चक्कर येते हातपाय दुखतोय लक्ष का जातं. झोप आलेली असती बँकेत भरलेले पैसे असतात चेक चोरलेले असतात या आठवणी काय येतात मनापासून लक्ष दिलेलं नाही. साधं उत्तर आहे मनापासून लक्ष दिलेलं नाही. मग हे मनापासून लक्ष देणं हे शिकायला आपण इथे येतो. तुम्हाला ते घरी जमत नाहीये म्हणून इथपर्यंत येता तुम्ही. मग आता तुम्हाला जर हे कळलं असेल तुम्ही खरंच आजपासून या पद्धतीने ध्यान करायचा प्रयत्न करा. बघा किती मस्त ध्यान लागेल. घर असो दार असो इथं असो तिथं असो परमेश्वर ओतप्रोत भरून राहिलाय. वागदेय नाहीये अशी जागा नाहीये. वागदेच्या देवळातच वागदेय आहे असं भाग नाहीये. वागदेच्या इथेच वागदेय आहे असं नाहीये. वागदेय सगळीकडेच आहे पण आपल्याला पाहायची ताकद नाहीये. का ताकद नाहीये तर आपलं लक्ष चिकन बंदी आहे आपलं लक्ष बासुंदीत आहे. समोर वागदेय आलेली आपल्याला कळत नाही. वागदेय आलेली करण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे. जे कान तुमचे ऐकताय विविध भारती संगीत अमीन सायनीची विविध भारती काय लागायची ते पूर्वी बुधवारी बिनाका तुमचं लक्ष आहे. मग ती वागणी येऊ दे आणि महाकाली येऊ दे नाही तर गणपती येऊ दे नाही तर दत्त येऊ दे काही लक्ष नाही येणार. तिरुपती बालाजीच्या पुढे उभे आहोत आपण. तिरुपती बालाजीचं मस्त समोर मूर्ती आहे. समोरच्या उजेडात आपण पाहतोय त्याचा एक हात असा आहे एक हात असा आहे. फुलांचे हार घातलेले आहेत सोन्याचे हार आहेत चमचम चमचम करतायत. कपाळावर मोठं गंध आहे डोळे उघडलेले आहेत ओठ हालतायत आणि सगळी तिरुपतीची कंपना आपल्याकडे आहेत. तिरुपती आपल्या समोर उभा आहे. आपलं तिरुपतीकडे पूर्ण लक्ष आहे. पण त्याच वेळेला आपल्याला लक्षात आलं की आपली जायचं तिकीट हरवलेलं आहे. जाईल का तिरुपतीकडे लक्ष जाईल का लक्ष नाही ना कशाला काढलं तिरुपतीला जाऊ दे ना गेलं तिकीट तर तिकीट गेलं तर काय दुसरं काढता येईल. पैसेच जातील यापेक्षा वेगळं आहे का. तिरुपती गेला तर वागदे गेली तर चालेल वागदे गेली तर चालेल पण माझ्या खिशातले पैसे नाही जात होते. बासुंदी उद्या जाऊन खाऊ आपण बोलू आज नाही वाढली तरी मनापासून लक्ष नाही. म्हणून समाधी सुख अनुभवता येत नाही. समाधी प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी आहे. मी करून पाहिलेलं आहे. माझी दाढ काढायची होती बिरादार डॉक्टरकडे गेलो होतो. तो मला इंजेक्शन टोचतंय का तुम्हाला नाही टोचत काढा तो. मग काढू का मी बिन इंजेक्शन देता काढू का काढा म्हणलं. तुम्हाला चक्कर नाही ना येणार तुम्हाला येईल म्हणलं चक्कर काढता मला नाही येणार. अक्षरशः माझी दाढ एवढी प्रचंड दुखत होती आणि मी त्या खुर्चीवर पडलो होतो. केव्हा एकदा ते दुखणं बाजूला होतंय
बाकी काही मला कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. तर तुमचं दुखणंच तुम्ही देताय ना डॉक्टरला, देऊन बघा ना, म्हणजे तुम्हाला इंजेक्शनची गरज नाही पडणार. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा प्रचंड मनात विचार असतो की त्या डॉक्टरनी काय सांगितलंय, या एक्सरे मध्ये काय सांगितलंय, असं झालं तर काय करायचं, माझं मत असं आहे, दात वाचवायला पाहिजे. अरे तू आलाय ना डॉक्टरकडं, मग मारू देत ना त्याला, जाऊ नको नाही त्याच्याकडं. हा साधा उपाय आहे ना. आणि गेलायस तर गेलाय, काही लक्ष देऊ नकोस, काही 100% तुझं नुकसान होणार नाही. कारण त्या डॉक्टरमध्ये पण परमेश्वर आहे, आपल्यामध्ये पण परमेश्वर आहे. पण आपली श्रद्धा आणि विश्वास जी आहे ते डळमळीत होते, आणि मग ते एकदा डळमळीत झालं की जमतं, मग परमेश्वर पण नाही. याला म्हणतात मनापासून लक्ष नाही. मी दर सत्संगात सांगतो, मनापासून मनाने शरीर सोडून द्या. तुम्ही रोज ऐकता, मनापासून मनाने शरीर सोडून द्या. असं म्हणलं की तुम्ही शरीर सोडलं तर लक्ष नाही यायला पाहिजे, शरीर सोडलं तर अस्वस्थ नाही व्हायला पाहिजे. शरीर सोडलं तर शरीर सोडलंय ना तुम्ही. मग शरीर जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुमचं अवधान कुठे आहे? गोंदवलेकर महाराज प्रत्येक प्रवचनात सांगतात, अवधान नामस्मरणाकडे ठेवा, बाकी काही करू नका, सगळं सोडून द्या. काही पूजा नाही केली तर चालेल, नाही जेवलात तर चालेल, कपडे नाही घातलेत तर चालेल, बायकोकडे लक्ष नाही दिलं तर चालेल, मुलांकरता काही नाही केलं तर चालेल, नामस्मरण करा. 365 दिवस सांगतात. आपण कित्येक वर्ष प्रवचन रोज नित्यनियमाने वाचतो. डॉक्टरांच्या हातून घेतलेलं पुस्तक आहे, मी प्रवचन वाचल्याशिवाय झोपत नाही, मी प्रवचन वाचल्याशिवाय जेवत नाही, मी प्रवचन वाचल्याशिवाय उठत नाही, मी प्रवचन वाचल्याशिवाय अंक करत नाही, मी प्रवचन वाचल्याशिवाय दमक करत नाही. प्रवचन डोक्यात जात नाही. प्रवचन वाचतो पण ते डोक्यात जात नाही. का डोक्यात जात नाही? तर त्याच्याकडे लक्षच नसतं ना. बरा 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 प्रवचन वाचतो आपण, तर प्रवचनाकडे लक्षच नाही. मग प्रवचनाकडे लक्ष नसताना आपल्याला ते अनुसंधान जमणारच नाही. आपलं अनुसंधान असतं पिक्चरच्या तिकिटाकडे. कितीचा पिक्चर आहे, कितीचा पिक्चर आहे, पटपट वाचत असतो, पटपट वाचत असतो. मग कसं अवधान होणार? आपलं त्या टीव्हीच्या मालिकेकडे लक्ष असतं. ते अहो मिलिंदचे, मनीषाचे आई वडील आलेले आहेत, मग तुम्ही येताय ना बाहेर, यायला पाहिजे, पाहुणे सोडून चालेल का? नाही चालणार. या सगळ्या लोकांना सोडलं तर चालेल, त्यांना सोडून चालणार नाही. पण त्यांना धरा ना, आणि यांनाही धरा. त्यांना म्हणून तुम्ही पण ऐकायला बसा, जातील कंटाळून घडलं आहे मी. पण आपल्याला ते जमत नाही ना. आपण त्यांना अटेंड करतो. भगवान परमेश्वर ते प्रवचन येणार, तुम्ही जा ना डॉक्टर, हो ते आज जरा सत्संग, जा ना डॉक्टर तुम्ही. वरवर मायान उपाशी निघलो बाय, कुठेही कधी एका ठिकाणी लक्ष नाही. याला म्हणतात मनापासून ध्यान नाही. मग समाधी कशी लागेल? ही सविकल्प समाधी लागत नाही, निर्विकल्प त्याहून दूर. विकल्पच नसलेली समाधी जर लागायची असेल तर सिम्बॉलच नाही ना काहीच. आणि मग ती जर लागायची असेल तर काय केलं पाहिजे? तर आपलं जे मन आहे ते खरंच आपण एकाग्र केलं पाहिजे. आणि देवाच्या पूजेकरता देवाची पूजाच केली पाहिजे असं नाही. मन एकाग्र झाल्यावर काय होतं? हा सुरेख गोष्ट आहे, हिटलरच्या काळात घडलेली आहे. हिटलर हा महा मोठा प्रचंड कडक माणूस होऊन गेला. प्रत्येक माणूस जाळण्याकरता लाकडं लागतात, इंधन लागतं, विजेची भट्टी लागते. मग काहीतरी जादू केली पाहिजे म्हणून त्यांनी शास्त्रज्ञांना शोध लावायला लावला की एकदम सगळी माणसं जाळून इंधन कमी कसं लागेल. आणि मग त्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. काय शोधून काढलं त्यांनी? हेलियम नावाचा एक वायू शोधून काढला की हा वायू जर आला आणि अंगावरून गेला तर माणसाची हवा होते, जिवंत माणसाची हवा होती, त्याला कळतच नाही. आणि मग त्यांनी अशी 10,000 माणसं एका हॉलमध्ये कोंबली, तिथे हेलियम सोडून दिला. क्षणात हॉल भेटला, लाकडं नाही, इंधन नाही, काही नाही, काही नाही, काही क्षणात हॉल रिकामा. आणि अशी करोडो माणसं मारली हिटलरनी. एवढा मोठा नराधम होता तो हिटलर. त्या हिटलरनी अशी खटाखट माणसं मारली. आणि त्या हिटलरच्या काळामध्ये एक लहान मुलगा 12 वर्षाचा घरात खायला नाही म्हणून बाहेर पडला. बाहेर तो सरळ रेल्वे स्टेशनवर आला.
रेल्वे स्टेशनच्या समोर हॉटेलमध्ये तो नुसता पोट चाटत बसला होता. समोर वडे आणि भजी तळत होते. सगळी लोक चवीने पाववाडा खात होते. जवळ तर पैसेच नव्हते. तेवढ्याच समोर एक रेल्वे आली. तो पटकन रेल्वेत चढला. आणि त्याच्याजवळ तिकिटाला पैसे नव्हते. मग तो काय केलं त्यांनी, सगळी माणसं बसली होती. एका ठिकाणी खिडकी शेजारची हे रिकाम होत म्हणून तो तिथे जाऊन बसला आणि वारं घेत असा सुखाने बसला होता. तेवढे वेळा खट 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 बूट वाजवत टीसी आला. आणि टीसी आल्यावर याला संडासाची वेळ आणि जो तिकीट नव्हतं तो पटकन खालती बाकाच्या खाली गेला. तो टीसी त्याच्याकडे आला आणि त्यांनी बूट वाजवला. यंग मॅन प्लीज शो मी युअर तिकीट. यंग मॅन प्लीज शो मी युअर तिकीट. तो पोरगा गडबडीत झाला आणि खालती एक कागद पडला. तो कागद त्यांनी उचलला आणि त्या टीसीला दिला. त्या टीसीने ते पंच केलं आणि म्हणला, व्हाय यू आर अफ्रेड, सिट रिलॅक्स, नो प्रॉब्लेम. टीसी असं कसं म्हणला, नो प्रॉब्लेम. मनाची शक्ती काय असते बघा. नो प्रॉब्लेम म्हणला, यू सिट रिलॅक्स. आणि त्यांनी तोच कागद परत त्याच्याकडे दिला. तो कागद त्याच्याकडे दिला आणि तो सुखाने हवा खात बसला. पण जास्तीत जास्त तो एक स्टेशन गेला आणि लगेच उतरला खालती. म्हणला, ह्या टीसीला चाललंय, म्हणला दुसरा टीसी आला तर काय करायचं. पटकन उतरला. बाद झालं म्हणला, मिळालं तेवढं मिळालं, आता आणखी काही मिळालं नको. समोर ते का असं चहाचं हॉटेल होतं. गरम गरम वाफाणाऱ्या चहाचा वास होता. भजीचा वाड्याचा वास चालला होता आणि लोक आरामशीर पैसे देऊन वडापाव खात होते. नुसता त्यांनी वास घेतला तर त्या हॉटेलवाल्याने त्याला बोलवलं, हो इकडे या म्हणला. त्याला वाटलं शिल्लक त्या माणसाला. त्या दोघांना तुम्हीच या म्हणला. तो गेल्यावर त्यांनी लगेच गरम गरम वडापाव घातला बांधून आणि तो कागदावर त्याला दिला. तिकीट म्हणला. नो सर, तिकीट म्हणला. मोठा आवाज काढला त्यांनी पटकन घेतला आणि तो खाऊ संपून होईपर्यंत त्यांनी दुसरा दिला. दुसराही खाल्ला त्यांनी आणि नंतर तो वळला. त्याला वाटला हा पैसे मागेल. काही नाही, त्या माणसाने एक पैसाही मागितला नाही. तो चालायला लागल्यानंतर त्याला समोर एक बाई दिसली आणि संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळ झालेली असल्यामुळं त्याला झोपायचं होतं आणि जागा नव्हती. पारख्या गावात तो आलेला होता. त्या बाईकडे त्यांनी नुसतं पाहिलं. ती म्हणली, कम विथ मी, आय हॅव प्लेस, यू कॅन टेक साऊंड स्लीप. ओके ओके. ती बाई त्याला घरी घेऊन गेली. तो झोपला. सकाळी उठला, ब्रश केला, चहा पिला आणि बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता केला. त्याला पैसे मागितले नाही. हॉटेलमधून बाहेर पडला. अंगावर कपडे घाण होते. समोर कापडाचं दुकान होतं. त्याला बसणारी शर्ट आणि पॅन्ट त्यांनी घेतली. पैसे मागितले नाही. तो म्हणला काहीतरी जादू आहे म्हणला, माझ्याकडे पैसे का मागत नाही तू. पण तो एवढी अवस्था होऊन सुद्धा गरजेपुरत्याच वस्तू घेत होता. बाकी तो काहीही करत नव्हता. आणि नंतर तो चौकात उभं राहून लोकांना ते जादूचे प्रयोग दाखवायला लागला की अमोलला त्यांना 1 लाख रुपये पाहिजे. आम्ही तुमचं पूर्वीचं दुकान जोरात चालायला पाहिजे. चालू ज्याला जे काय पाहिजे ते तो द्यायला लागला. पण ते हिटलरचं युग होतं. हिटलर शिवाय दुसऱ्या कोणाचंही चालणार नाही असा काळ होता. आणि त्या हिटलरच्या कानावर गेली ही वस्तू. कोणतरी एक पोरगा आहे 12 वर्षाचा आणि तो लोकांना काय पाहिजे ते देतोय. त्याला महागा पाहिजे. जिवंत राहिला तर हिटलर नाही जिवंत राहिला. कोणतरी एकच इथे राहतं म्हणला, दुसरा नाही राहत. आता कर्जन काय होता. त्यांनी सैनिकांना पाठवलं, जा त्या धरून या पोराला. प्रयोग चालू होते. स्टेजवर तो उभा होता आणि तो सगळ्यांना काय काय पाहिजे ते करत होता. तिथे हिटलरचे सैनिक गेले. म्हणजे चला तुम्हाला हिटलरनी बोलवलं. चला. पटकन सगळी गर्दी उचलून गेली. कुणीही त्या मुलाच्या बाजूला आलं नाही. चला म्हणलं. आणि नंतर त्या माणसाने त्याला गाडी बसवला. हिटलर पुढे आणि उभा केला. हू आर यू? Look, okay, what you are doing? I'm not doing anything. Who are you? What you are doing?
I am not doing anything, sir. Go to this bank and come with 2 lakh rubles. Okay. आणि नंतर त्याला एका गाडीत घातला आणि 4 माणसांनी धरून त्याला एका बँकेत नेला. त्या बँकेमध्ये बोरच्या स्टेट बँकेसारखं प्रकरण नव्हतं. नवीन स्टेट बँक मी पाहिली नाहीये, जुनी स्टेट बँक. तिथे 2 टेलरच आहेत फक्त, एक पैसे घेणारा, एक पैसे देणारा, आणि दुसरे फक्त ते पीपीएफचे वगैरे पैसे घेणारे काउंटर होते. 2च काउंटर होते. पण या बँकेमध्ये मात्र 20 काउंटर होते, आणि त्या 20 काउंटर मधले 10 काउंटर टेलर काउंटर होते, आणि 10 काउंटर दुसरे काउंटर होते की याच्यावर फक्त पैसे घेत होते, आणि 10 काउंटर फक्त पैसे देत होते. हा 20 एका टेलर काउंटरवर गेला आणि त्यांनी तिथलं एक विड्रॉल स्लिप उचलली आणि ती आत दिली. आत दिल्यावर त्यांनी चक्कावर केला. हॅव यू बॅग? नो सर, आय विल मॅनेज. आणि त्यांनी चळतीला लावलं चलन आणि आत पाहिलं आणि एक बॅग आणायला दिली आणि 2 लाख रुपये बॅग मध्ये भरले. बॅगची चेन लावली आणि ती चेन वरून काढली त्या पोराजवळ दिली. त्यांनी ती बॅग घेतली. ते सैनिक बाहेर लागले, बाकीची माणसं बाहेर लागली. त्यांनी ती बॅग घेतली आणि ती बॅग घेऊन तो बाहेर पडला. बाहेर पडल्यामुळे या सैनिकांनी त्याला धरला. धरल्यावर त्याला लगेच गाडीत घातला आणि त्याला हिटलरकडे नेलं. हिटलरकडे नेल्याबरोबर हिटलर म्हणला, यू हॅव कम विथ रुबल्स? तो म्हणला, येस. व्हॉट यू हॅव डन? आय हॅव नॉट डन एनिथिंग. हाऊ यू हॅव टेकन विथ मनी? आय डोंट नो. Go and return it. It's not yours money. It's not my money. Okay. तो गेला परत. त्याला सैनिकांनी धरला, गाडीत घातला, त्याला बँकेत आणला. बँकेत आणल्यानंतर त्याच टेलर काउंटर पुढे तो गेला आणि त्याने ती बॅग आत टाकली. Why you have come with money? काही नाही म्हणलं, हे पैसे माझे नाहीये. This is yours money. No, I am not belong. This is yours money. No sir, no sir म्हणला. Please check the withdrawals. That is blind. What you are telling? त्यांनी पटकन ती चळक काढली आणि विड्रॉलची स्लिप पाहिली, ती कोरी होती. त्याला हात टाकावा मेलं. कोरी केलं की जेव्हा ती चळक पाहिली तेव्हा ती तिथंच मेलं. आणि ते मेल्यानंतर शेजारच्या माणसांनी पाहिलं. तो म्हणला, हा का मेला आहे? आणि बघतोय तर तिथं कोरी स्लिप होती. त्यांनी सांगितलं, हे पैसे माघारी घ्या, हे पैसे माझे नाहीये. तो म्हणला, असं कसं झालं? तो म्हणला, काही नाही, ते पैसे माझे नाहीये. अहो, तुम्ही मगाशी बॅग घेऊन गेलात ना, मीच बॅग दिली होती. हो, पण म्हणला, ते कोरं चलन दिलं होतं मी. ज्यांना वाटलं की ते लिहिलेलं आहे म्हणून त्यांनी पैसे दिले, मी माघारी द्यायला आलो. चला चला म्हणला, तुम्हाला पोलीस मध्ये देतो. पोलीसच आहेत माझ्याबरोबर म्हणला, पोलीसच घेऊन आलेत मला. मग त्यांनी त्याला परत नेला आणि गाडी घालून त्याला हिटलर पुढे आणून उभा केला. हिटलर पुढे आणून उभा केल्यानंतर हिटलर म्हणला, कॅन यू कम ऑन माय बेडरूम? व्हाय सर? यू कम ऑन माय बेडरूम at 12 o'clock. I don't know anything. ओके. आणि ठीक डॉक्टर पेन्शनची बेडरूम होती, तिथं 10 जणांनी जाऊन झोपायला. हिटलरची बेडरूम होती. हिटलरच्या 16 बेडरूम होत्या. त्या 16च्या 16 बेडरूमला सारखा रंग होता, सारख्या खिडक्या होत्या, सारखी दारं होती, सारख्या बेल होत्या. आणि हिटलरलाही माहित नसायचं कुठल्या बेडरूम मध्ये तो झोपणार आहे. सिक्युरिटी होती ती. आणि तो ज्या बेडरूम मध्ये झोपेल त्या बेडरूम मध्ये नंतर त्याच्या बायकोला बोलवून घेण्यात येईल. असा हिटलर त्या बेडरूम मध्ये जाऊन गेला आणि तिथे ह्या पोराला बोलवलं. आणि हे बेडरूमचं तरी सोपं काम आहे का? त्या बेडरूम पासून जवळजवळ 50,000 फुटापर्यंत दर 500 फुटावर पहारे बदलायचे. दर 500 फुटावर पहारे बदलायचे असं चाललेलं होतं. आणि हा रात्री ठीक 12 वाजता निघाला आणि प्रत्येक पहाऱ्यावरच्या माणसांनी त्याला सलाम केला. ओके 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 असं करत करत तो त्या बेडरूमच्या इमारतीपाशी आला. आणि नंतर
असं पाहत पाहत एकदम त्या 8 नंबरच्या बेडरूम पाशी गेला आणि त्यांनी बेल दाबली. बेल दाबल्यावर हिटलर स्वतः दार उघडायला आला. हाऊ यू हॅव कम हिअर. तिला पण गोळी घातली. पहिली त्याला गोळी घातली, नंतर बोलायला सुरुवात केली त्यांनी. आणि त्याला गोळी घातल्यानंतर त्यांनी फोन करून पहिलं काय केलं तर त्याचं प्रेत उचलायला सांगितलं आणि म्हटलं मी स्मशानात येणारे, त्याला कुठं पुरताय ते पण मला दाखवा. कदाचित हा तिथून सुद्धा उठून उभं येईल. मनाची शक्ती. मनापासून मनाने जर शरीर टाकलं तर काय होतं? आय एम ग्रुप मॅचिंग. आय एम ग्रुप मॅचिंग. ग्रुप मॅचिंग नावाचा जो मुलगा होता तो हिटलरच्या काळात सुद्धा फक्त मनाच्या शक्तीमुळे एवढं करू शकला. पण तो लपत नव्हता. तो लक्षपूर्वक ऐकत होता डॉक्टर काय सांगतायत ते. त्यामुळे त्याला ती ताकद येत होती. बाकीच्यांना ताकद नाहीये. मनापासून मनाने शरीर टाकलं तर काय होतं? काही होत नाही. तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे. गुरुचरण आणि गुरुशरण आणि गुरु आज्ञा पालन या 3 गोष्टी जर जमल्या तर हे शक्य आहे. हे शक्य आहे. कारण आपण इथे जे आलेले आहोत, कोणाचं वय आहे 35 वर्ष, कोणाचं आहे 38 वर्ष, कोणाचं आहे 28 वर्ष, कोणाचं आहे 22 वर्ष, कोणाचं आहे 12 वर्ष, कोणाचं आहे 40 वर्ष, कोणाचं आहे 38 वर्ष. आपण सगळे इथं कशा करता आलेलो आहोत? आपल्याला असं वाटतंय की आपली एवढीच वय आहे. हेच मुळात खोट आहे. कारण आपण हजारो वर्षापासून इथे येतोय. आपण हजारो वर्षापासून इथं भेटतोय. फक्त त्यावेळेला आपण विकास मांढरे म्हणून भेटत नव्हतो. त्यावेळेला आपण अमित पुंज म्हणून भेटत नव्हतो. त्यावेळेला आपण कोणतरी दुसरे होतो आणि आज हे आहोत. आणि आज हे असताना सुद्धा आपण जर अवधान दिलं नाही, आपण जर लक्ष दिलं नाही तर आपण परत कोणीतरी होऊन इथे येणार आहोत. मी इथे असणारच आहे. मी इथे असणारच आहे. पण तुम्ही मात्र कोणीतरी होऊन आलेले असाल. आणि माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हाला परत कोणीतरी होऊन येण्यापेक्षा तुम्ही आजच रवी शेटे बनूनच मला भेटावं आणि रवी शेटे बनूनच राहावं. रवी बनूनच थांबावं आणि परत रवीतून कुठे जाऊच नये आणि डॉक्टरांना सोडून कुठंच जाऊ नये. सकाळी 7 वाजता त्या बॉक्समध्ये पाकिट टाकायला सुद्धा फक्त डॉक्टर आणि आपण, बाकी काहीही नाही. गुरु आज्ञा पालन, गुरुचरण आणि गुरुशरण. लक्षात ठेवा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमची सगळी कामं आपोआप होतील. जसं ब्लूप मॅचिंगचं चाललंय तसं. कारण तुमच्याजवळ एक फार मोठी बँक मिळालेली आहे. पण तुम्हाला त्याची कल्पना नाहीये की त्या बँकेमधून पैसे विड्रॉल कसे करायचे. त्याकरता आपल्याला ध्यान शिकायचं. त्याकरता आपल्याला ध्यान करायचंय. त्याकरता आपल्याला अवधान ठेवायचंय. त्याकरता मनापासून मनाने शरीर टाकायचंय. म्हणजे मग आपल्याला त्या बँकेतले पैसे विड्रॉल करता येतील. तुम्हाला पैसे कसे काढावे ते शिकवतोय तरी तो तुम्ही शिकत नाही आहात. हे माझं दुर्दैव आहे का तुमचं दुर्दैव आहे याचा विचार केला पाहिजे. कारण हे पैसे असे पैसे आहेत की जे 14 ब्रह्मांडात चालतात. ते फक्त भारतात चालतात असं नाही. नाहीतर इथून अमेरिकेत गेलं की पैसे बदलायला लागतात. रशियात गेलं की आणखी बदलायला लागतात. लांब कशाला? पशुपतीनाथा करता. नेपाळमध्ये गेलं तरी सुद्धा पैसे बदलायला लागतात. बाकीचं काय राहिलं? पूर्वी आमची आई अंबेजोगाई जायची तेव्हा निजामाबाद या प्रांतात तो भाग होता. त्यामुळे तिला सुद्धा पैसे बदलून इथल्या इथे भारतात जावं लागायचं. पण मी तुम्हाला असे पैसे देणारे की जे अख्ख्या 14 ब्रह्मांडात चालतील. फक्त जगात चालतील असे पैसे देत नाहीये. या पैशांपासून तुम्हाला तुमची सगळी सुख घेता येतील. तुमच्या सगळ्या दुःखापासून सुटका करता येईल. आणि हे सुख, हे समाधान, हा आत्मानंद तुम्हाला मिळवण्याकरता हेच पैसे उपयोगाला येतील की जे फक्त डॉक्टरच देऊ शकतात. बाकी कोणीही देऊ शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही ते पैसे घ्यायला तयार नाही आहात आणि त्या पैशाच्या आधारे तुम्ही समाधानी व्हायला तयार नाही आहात. कारण तुम्हाला तुमचं समाधान कशात आहे हे माहीत नाहीये. तुमचं समाधान कशात आहे हे तुम्हाला मिळवायचं नाहीये. कारण तुमचं एकाग्र मन होत नाहीये. तुमच्या मनाची शक्ती तुम्हाला मिळवता येत नाहीये. ती मिळवण्याकरता हे करायचंय. आणि म्हणून आपण सकाळचं ध्यान,
5चं ध्यान, रात्रीचं ध्यान, 10चं ध्यान, निदान इथं बसल्यावर तरी तुम्ही थोडंसं एकाग्र व्हायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला धरून बांधून प्रत्येक वेळेला आणतोय, सगळीकडून धरून आणतोय आणि इथंच बसवतोय, असं मला करायची वेळ आहे. एवढ्या करता तरी तुम्ही इथे या, मनापासून मनाने शरीर टाका, तुम्हाला कशाचीच कमतरता नाही. अशरीरी झाल्यावर तुम्हाला कुठलीच गोष्ट लागत नाही. तुम्ही फक्त शरीरीच राहताय म्हणून तुम्हाला अडचणी आहे. तुमचं डोकं का दुखतंय, तुमचा गुडघा का दुखतोय, तुमचं पोट का दुखतंय, तुमचे हातपाय का दुखताय, तुमचे दात का दुखताय, तुम्ही शरीरावरच फक्त लक्ष देताय. शरीरापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करत नाही आहात आणि तो प्रयत्न न करण्यामुळं तुमचं अवधान फक्त त्या दुखणाऱ्या भागाकडे जात आहे. मी तुम्हाला सांगितलं की मी बिरादारकडे दाढ काढण्याकरता गेलो असताना मी त्याला म्हटलं काढा, तुम्हाला काय करायची ते करा, फक्त काढून टाका. त्याला भीती वाटत होती काढण्याची, पण मला भीती वाटत नव्हती. तुमचं जेव्हा एवढं अवधान जाईल तेव्हा तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. पण हे अवधान देण्याकरता तुमची मनाची तयारी नाही. तुमच्या मनाची तयारी झाल्यावर तुम्हाला कशाचीच कमतरता नाहीये. म्हणून या मनाचा जो प्रांत आहे त्याकरता आज आपल्याला टेंबे स्वामी समजावून सांगतायत. मानस पूजा. जो भक्तीने संतुष्ट होतो व लीलेने मनुष्य शरीर धारणारा आहे तो सर्व प्रकाराने मागे वर्णन केल्यावरून पूजन करावयास शक्य नसताही धनी व चाकर या भावाने भक्तजनांनी पूजिला जातो. जो भक्तीने संतुष्ट होतो. भक्ती हा मनाचा प्रांत आहे. भक्तीमध्ये काही करावं लागत नाही. भक्तीमध्ये फक्त आपण आपल्याला देऊन टाकायचे. आपण जे काही करतो त्या सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याला देत असतो हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपण बाकी सगळ्या गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो. त्या शिकण्यामध्ये आपल्या अडचणी वाढत जातात. आणि तो जर भक्तीने संतुष्ट होणार असेल तर आपल्याला भक्ती कशी करायची हे शिकायला पाहिजे. आणि ही भक्ती जी आहे ती करण्याकरता आपल्याला समोर एखादा आपल्या मनातला परमेश्वर ठेवणं आवश्यक आहे. आणि त्या परमेश्वरावर आपला विश्वास ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यावर आपली भक्ती असली पाहिजे की तो आपल्या सगळ्या कटकटी घेऊ शकेल, तो आपल्याला सगळ्या त्रासातून मुक्त करू शकेल, तो आपला कुठलाही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. जर श्रद्धा असेल तर अशक्य नाही. तुमची श्रद्धा कमी पडती हा तुमचं दारिद्र्य आहे. म्हणून तो भक्तीने संतुष्ट होतो. म्हणजे काय होतो तर भक्तीमध्ये आपल्याला भक्ती कशी करायची हेच माहित नाही. भक्ती कशी करायची हेच माहित नाही. आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे तो परमेश्वर आपल्याला कल्पनेने स्वतःच्या समोर निर्माण करायचा आहे. आणि त्या परमेश्वराला आपल्याला जे आवडतं ते द्यायला शिकायला पाहिजे. म्हणजे मग ती भक्ती होती. आणि या भक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की आपल्याला देता आलं पाहिजे. आपल्याला घ्यायचं नाहीये, आपल्याला द्यायचंय. आणि मग देताना समोर जर साक्षात परमेश्वर उभा आहे तर तुम्ही कृपण का होता, तुम्ही कंजूस का होता. तो तुम्हाला द्यायला उभा आहे, तो तुमच्याकडून घ्यायला उभा नाहीये. आणि तुम्ही विचार करा तुमच्या भक्तीमध्ये तुम्ही जे जे उपचार करता त्या उपचारामध्ये तुमचं काय. फुलं तुम्ही निर्माण केलीत का, पाणी तुम्ही निर्माण केलंय का, गंध तुम्ही निर्माण केलंय का, उदबत्ती तुम्ही निर्माण केलीय का, तुमचं काय आहे त्याचंच आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो तुझीच पुष्पे तुलाच घेऊन तुलाच अर्पण करू, गगनगिरी पूजा कशी मी करू. तुझंच घेऊन तुला द्यायचे तरी सुद्धा आपण कंजूसपणा करतो. का कंजूसपणा करतो, का कंजूसपणा करतो तर एकच आपला आपल्यावर विश्वास नाही आणि आपला समोरच्यावर विश्वास नाही. जर विश्वास असेल तर हा कंजूसपणा शिल्लकच राहणार नाही. आणि मग जो भक्तीने संतुष्ट होतो ही भक्ती जी आहे ती करण्याकरता त्याला तुमच्याकडून कशाचीच गरज नाहीये. त्याला तुम्हीच पाहिजे आहात. तो फिरून फिरून तुमच्या जवळ येतोय. तुम्ही कधीतरी कबूतर होतात, कधीतरी पोपट होतात, कधीतरी बैल होतात,
प्रत्येक वेळेला तो तुमच्याकडे येतोय आणि आज तर त्यांनी तुम्हाला सगळं ऐश्वर्य दिलंय, त्यांनी तुम्हाला माणूस बनवलंय. आज तो असं दाखवतोय की तुमच्याकडे सगळं काही आहे आणि तुम्ही सगळं काही करू शकणार आहात, पण तुम्ही दरिद्री आहात. तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्याजवळ काय आहे आणि काय नाहीये. तुम्ही नेमकं जे नाहीये तेच पाहता, जे आहे ते तुम्ही पाहत नाही. आता मगाचपासून हा किटकिट किटकिट आवाज येतोय बघा, हा पाऊस येण्याचं लक्षण आहे, पण हा आवाजाकडे आपलं लक्ष नाहीये. या आवाजाकडे आपलं लक्ष नाहीये. या आवाजाकडे जर लक्ष दिलं तर पाऊस केव्हा येणार आहे आपल्याला लगेच कळेल. हा आवाज करणारे पक्षी फक्त पावसाच्या अगोदरच ओरडतात. 12 महिन्यात ते कधीही ओरडत नाही. पण आपलं अवधान जे आहे ते कागदाच्या तुकड्यांकडे आहे. आपलं अवधान जे आहे ते बायांकडे बाबांकडे आहे. आपलं अवधान जे आहे ते व्यसनाकडे आहे. आपलं अवधान जे आहे ते खाण्यापिण्याकडे आहे. आपलं अवधान या निसर्गाकडे जेव्हा होईल तेव्हा आपण बघतो, कारण निसर्ग आपल्याकरता काय करत नाही. तुळशीचं झाड स्वतः ऑक्सिजन सोडतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं, की जो ऑक्सिजन आपल्या उपयोगाचा आहे. पाणी आपल्याकरता काय करत नाही. नदी इथून तिथून वाहते समुद्रापर्यंत. तुम्हाला वाटतं तिला समुद्राकडे जायचंय म्हणून वाहते, ती तुमच्याकरता वाहत असते. हो, चुंबकीय आकर्षणामुळे तिचं वाहन चालू होतं. उगमापासून समुद्रापर्यंत ती धावतच जाते, पण त्या धावताना ती तुमच्याकरता धावतीये. आणि ती तुमच्याकरता का धावती हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही त्याच्यात प्रयोग करता, हे पाणी अशुद्ध आहे, यात क्लोरीन टाका. मला काय अशुद्ध आहे काय शुद्ध आहे तुम्हाला माहितच नाहीये. डॉक्टरनी तुम्हाला पेनिसिलिन नावाचं विषारी इंजेक्शन दिलं तरी चालेल, त्यांनी तुम्ही मेलात तरी चालता. तुम्ही त्याचे पैसे पण देता आणि परत डॉक्टरला मारण्याची. पण परमेश्वराने दिलेलं पाणी ते विषारी आहे, अशुद्ध आहे. त्यांनी जुलाब होत आहे, त्यांनी उलट्या होत आहे, त्यांनी ताप येतोय, त्यांनी डोकं दुखतंय. विश्वास, भक्ती करायची असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यांनी जे तुमच्याकरता निर्माण केलंय, काय त्यांनी नाही निर्माण केलं. त्यांनी कापूस निर्माण केला, त्याच्यापासून आपली वस्त्र तयार झाली. त्यांनी हवा निर्माण केली, त्यांनी आपला श्वास तयार झाला. त्यांनी अन्न तयार केलं, त्याच्यापासून आपलं रक्त मास आणि वीर्य तयार झालं. त्यांनी काय नाही केलेलं तुमच्याकरता. आणि तुम्ही म्हणता आम्ही वाघदेची सेवा करतो, आम्ही वाघदेला देणगी दिली, आम्ही वाघदेला एवढे पैसे दिले, आम्ही वाघदे करता आमचं आमचं केलं, आम्ही वाघदेचं देऊळ नवीन बांधून आणलं, आम्ही वाघदेचं असं असं केलं. तुमच्या बापाची ताण काय, तुम्ही नाही काही करू शकत. तिची इच्छा असल्यावर ते होत आहे. तिची इच्छा नसेल तर काहीच होणार नाहीये. मग भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तुम्हाला देऊन टाकायचं. तुम्ही काही दुसरं देण्यापेक्षा एकदा तुम्हाला द्यायचा प्रयत्न करा, देऊन बघा काय होतं ते. तुम्ही जेव्हा तुम्हाला द्याल तेव्हा ती भक्ती आहे. तोपर्यंत भक्ती होणार नाहीये. तो भक्तीने संतुष्ट होतो त्याला तुम्हीच पाहिजे आहात. त्याला कशाची गरज नाहीये. त्याला पैसे नकोय, त्याला कपडा लागता नकोय, त्याला अत्तर नकोय, त्याला सुगंध नकोय, त्याला दुर्गंध नकोय. त्याला तुम्हीच पाहिजे आहात. कारण तुम्ही जेव्हा बाकीच्या गोष्टी देता तेव्हा त्याला माहिती आहे की तुम्ही आवळा घेऊन कोवळा काढून घेणार, आणि तोही तयार आहे कोवळा द्यायला. तो म्हणतो तुम्ही आवळा द्या, काय हरकत नाही, फक्त तुमचा आवळा द्या. तुम्ही तोही भिड्यांच्याकडून चोरून आणता. गेली बाबा तुला आवळा, आमचा आवळा नाही. तुम्हीच तुमचे नाही, तुम्ही दुसरा आवळा काय देणार. तर आवळा दिल्यानंतर तो कोवळा देणार हे माहिती आहे, तरी सुद्धा तुमची आवळा द्यायची तयारी नाही. तुम्ही आवळून बसता सगळं, त्याला आवळा देत नाही. हे दुर्दैव आहे. त्याला द्यायला तुम्ही तयार नाही, मग तरी तुमच्या घरात का द्यावं. त्या रेकी नावाची एक पद्धत नवीन शोधून काढली आहे. रेकी फर्स्ट, रेकी सेकंड, रेकी थर्ड, रेकी फोर्थ, रेकी फिफ्थ. त्या सगळ्या रेकीच्या पाची प्रकारामध्ये पहिल्यांदा तुम्ही परमेश्वराकडून शक्ती स्वतःला घेता आणि नंतर ती दुसऱ्याला देता. किती मोठे भिकारी आहे. तुमच्या काहीच देत नाही, तर रेकीमध्ये सुद्धा त्याची शक्ती घेता आणि नंतर ती दुसऱ्याला देता. आणि परत देताना जो घेणार आहे ना त्याची इच्छा नसेल तर रेकी येत नाही, व्हायब्रेशन येत नाही. आता तुम्ही इथं सगळेजण बसलाय,
पण तुमच्यातल्या कोणाच तरी लक्ष इकडे नाहीये माझ्या बोलण्याकडे, मग तुम्हाला काय मिळणार? ज्याचं लक्ष नसेल त्याला काही मिळणार नाही, ज्याचं लक्ष असेल त्याला सगळं मिळेल. मग आता आम्ही लक्ष देतो बरं, सगळं मिळणार आहे ना, चला आम्ही लक्ष देतो, सगळं मिळेल, फक्त घ्यायची ताकद तुमची नाहीये. परत सगळं मिळेल पण घ्यायची ताकद नाहीये तुमची. एकदा एका राजाने फरमान काढलं होतं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही जेवढे पळाल तेवढी सगळी जमीन आम्ही तुम्हाला देतो, फक्त पळून तुम्ही तिथेच जाऊन थांबला तर आम्ही कशी जमीन देणार? त्यामुळे जेवढं पळणं शक्य आहे तेवढं पळा आणि परत पळत इथे या, तर मी तुम्हाला जमीन देईन. जेवढे पळलेले असाल तेवढी सगळी जमीन मी तुमच्या नावे करून देतोय. सगळे पळाले, पळून पळून गेले, कोणीच मागे आलं नाही, कारण त्यांना वाटलं जाऊ आपण दुपारपर्यंत जाऊ, थोडी जास्त जमीन मिळेल, थोडी जास्त जमीन मिळेल. हाव संपत नाही, कारण हवेमध्ये हवा आहे, ती कधी संपली का आजपर्यंत? हवा संपली की हवा हवा, आणि ही हाव संपवण्याकरता इथं आपण येतोय. आणि ही हाव जर संपवायची असेल तर तो भक्तीने संतुष्ट होतो. मनापासून पाया तरी पडा, एक एकदा पाया पडला तरी चालेल, मनापासून, मनाविरुद्ध नव्हे. तुमच्या मनातल्या शंका ज्या आहेत ते विचारा ना, मोकळेपणे विचारा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत उत्तर द्यायला गंभीर आहे, आणि मी नाही असं कधीच होणार नाहीये. मी असणारच आहे, मी कधीही नाही असं होणार नाहीये, मी कधीही नव्हतो असं नाहीये, आणि मी नाही असं होणारच नाहीये. त्यामुळे तुम्ही विचारायच्या बाबतीत काकू करू नका, तुम्ही विचारा, आणि जेव्हा तुम्ही विचाराल तेव्हा मी उत्तर द्यायला खंबीर आहे. म्हणून जो भक्तीने संतुष्ट होतो व लीलेने मनुष्य शरीर धारणारा आहे, शरीर धारणारा लीलेने आहे, त्याची लीला आहे. हे जग त्यांनी खेळा खेळता तयार केलेलं आहे, ते काही त्यांनी ठरवून तयार केलेलं नाहीये. म्हणून तो लीलेने शरीर धारणारा आहे. तो सर्व प्रकाराने मागे वर्णन केल्यावरून पूजा करावयास शक्य नसताही धनी व चाकर या भावाने भक्तजनांनी पूजिला जातो. त्याला तुम्ही मालक बनवा, तुम्हाला कशाचीच कमतरता नाही. पण तुमची त्याला मालक बनवायची तयारी नाही, तुम्ही याला मालक बनवता. हा तुमचा जीव घ्यायला बसलेला आहे. किती मिळाला तरी पुरणार नाही, आणि नाही मिळाला तरी चालणार. किती लागतो विचार करा ना. आपण जेवढी तडफड करतो तेवढीची आवश्यकता नसते. म्हणून गगनगिरी महाराज म्हणतात की पैशाशिवायही उत्तम जगता येतं. म्हणून त्यांनी सांगितलंय धनी व चाकर या भावाने भक्तजनांनी जो पूजेला जातो त्याला धनी म्हणलंय. हो, का धनी म्हणले? धनी म्हणजे जो पैशाचा निर्माता आहे, जो पैशाचा मालक आहे, म्हणून त्याला धनी म्हणले. धनी म्हणजे ज्यांनी धन निर्माण केलंय. तुम्ही केलंय का निर्माण? मला सांगा. टांगसा टाका, नाही अटक झाली तुम्हाला तर मी एका बापाचा नाही. टाका पैशाची टांगसा, तुम्ही लगेच अटक करतील तुम्हाला एका सेकंदाच्या आत. पण त्यांनीच सगळं निर्माण केलंय, त्याला अटक कोण करू शकते का? त्यांनी निर्माण केलंय, तो निर्माता आहे, तो कर्ता आहे, तो दिग्दर्शक आहे, तो गुरु आहे, तो सर्वस्व आहे. तो नाहीये अशी जागा नाहीये. त्याला पाहण्याकरता तुमचे डोळे अशक्त आहेत, तुमच्या डोळ्याची ताकद कमी आहे. तो धनी आहे, तुम्ही चाकर होत नाही. तुम्ही ज्या दिवशी चाकर व्हाल त्या दिवशी तुम्हाला कशाचीच कमतरता नाही. चाकर व्हायला तुमची तयारीच नाही. तुम्ही म्हणता नाही आम्ही डॉक्टर आहे, गाडीकडे आहे, आमच्याकडे एवढे पैसे आहेत, आम्ही काय नोकरी करायला आलो ते इथं, आम्ही पाया पडायला सुद्धा आलेलो नाहीये. तुम्ही बडबडताय म्हणून ऐकतोय, ते सगळं आम्ही लक्षात ठेवी. आमच्यावर वस्ती नाहीये, आम्ही दुसऱ्या कोणाला सांगणार नाहीये, आम्ही काही करणार नाहीये. तुम्ही बडबडताय म्हणून आम्ही ऐकतोय. बडबडा, काय बडबडायचं एवढं, बरेच बडबडा, आम्ही ऐकून सोडून देणार. कारण कुणी निंदा कुणी वंदा, कुणी निंदा कुणी वंदा, आमचा चालू आहे धंदा. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा चालू आहे धंदा. काय लक्ष न द्यायचं,
तुम्ही काही बोला, आम्ही लक्ष देत नाही. तुम्ही काही करा, आम्ही त्याला आडवे येणार नाही. आम्ही काय करतोय त्याच्यात तुम्ही मध्ये पडायचे, कारण तुम्ही गुरु आहे ना. परत म्हणता की तुम्ही मध्ये पडणार, असलं नाही चालत. तुम्ही गुरु आहे, तुम्ही गुरु म्हणून आम्ही तुमची पूजा करू, आम्ही तुमची पाद्यपूजा करू, आम्ही तुम्हाला कपडे देऊ, शाल देऊ, नारळ देऊ, फळ देऊ, आम्ही तुम्हाला हार घालू. ते हार सुद्धा कोणीतरी तुमच्यातलाच एक जण येतो म्हणतो नाही हार घालायचा डॉक्टरांना, सगळ्यांचा मिळून एकच हार घालायचा, पैसे वाया जातात. आणि मग नारळ दिला की तो आणखी तिसरा कोणतरी येऊन म्हणतो की अहो नारळ देतो नका, नारळाला हात लावून तुम्ही प्रसाद म्हणून देऊन टाका नारळ. नारळ डॉक्टरांना काय करणार एवढे सगळे नारळ, डॉक्टरांना माहिती दोघच जण असतात आणि ती पोरं केव्हा तरी येतात, सगळी नारळ काय फोडून खाणार आहेत ते, मग तुमच्या डोक्यावर मारणार आहेत, प्रसाद म्हणून देत जाणार. बरं बरं बाबा देत जाऊ, नारळ देतो, पैसे देतो, कपडे देतो, मला सुद्धा स्वतःला घेऊन जायला तयार आहे का तुम्ही, विचार करा. पण मी तुमच्या घरी आलो तर तुम्ही मला कॉफी पण देणार नाही. जेवण तर गोष्टच सोडून द्या, जेवण तर गोष्टच सोडून द्या. पायरी सोडून वर येत नाही ना म्हणून पायरी सोडून तुम्ही खालती येतो, पायरी सोडून तुम्ही वर येत नाही ना म्हणून आम्ही पायरी सोडून खालती येतो. पायरी चढून वर येत नाही ना म्हणून आम्ही पायरी सोडून खालती येतो. पायरी सोडून खालती येतो म्हणजे माणसाचे जनावर होतो, माणसाचे जनावर होतो. मग ही पायरी म्हणजे काय आहे तर धनी आणि साखर ही पायरी. आपण जर साखर व्हायला तयार असू तर तो धनी व्हायला तयार आहे, पण आपण साखरच व्हायला तयार नाही, त्यामुळे तो धनी होत नाही. म्हणून धनी आणि साखर या भावाने भक्तजनांनी जो पूजला जातो तो परमेश्वर आहे. आणि मग त्याची जर पूजा तुम्हाला करायला जमत नसेल तर तुम्ही मानस पूजा करा. असा विषय आहे मानस पूजा, सुरुवातच नाही झालेली आहे. मानस पूजा, मानस पूजा, मानस पूजा हा विषय जो आहे त्या अगोदर पूजा आपल्याला समजायला पाहिजे. पूजा करण्याकरता पूजेचे दोन प्रकार आहेत, एक पंचोपचार पूजा आहे आणि एक षोडशोपचार पूजा आहे. पूजा करण्याकरता ज्याची पूजा करायची तो आपल्यापेक्षा महान पाहिजे, म्हणून मग त्याची आपल्याला पूजा करायची असते. तो महान कोण आहे तर तो गुरु आहे. तो महान कोण आहे तो विष्णू आहे. तो महान कोण आहे तो ब्रह्मा आहे. तो महान कोण आहे तो शिव आहे. तो महान कोण आहे तो गणपती आहे. तो महान कोण आहे ती वाघजळी आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची. मग त्याला आपण महान म्हणलं की तो एवढा महान होतो की आपल्या कल्पनेपेक्षा महान असतो तो. आणि तो एवढा महान आहे की तो नाहीये अशी जागाच नाही. जमिनीपासून आकाशापर्यंत 10 दिशांमध्ये तो महान पसरलेला आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. कसं शक्य आहे पूजा करणे, विचार करा ना. जमिनीपासून आकाशापर्यंत पसरला असेल त्याला गंध लावण्याकरता आपल्याला उडत जावं लागेल हेलिकॉप्टर, मग गंध लावता येईल. मग हे शक्य नाहीये. म्हणून मग त्या महानला आपण बारीक केला, त्या महानला आपण बारीक केला. कसा बारीक केला तर आपल्याला जो पुरुष आहे त्याला बाई आवडते, म्हणून मग त्यांनी अशी एक बाई तयार केली की लाल लुगडे नेसोने हिरवी कैटुकी घालून श्री मुकुट शोभविती अष्टभुजाई तिथे भयंकर भक्ता हो अभयंकर शत्रू कापती अहो सरसर शरणांगता ती प्रसन्न लवकर वाग्जई माता माऊली. व त्या पुरुषांनी त्या बाईला तयार केली आणि ती बाई सर्व शक्तिमान तयार केली की ती देत नाही अशी गोष्ट नाही, तिला जमत नाही अशी गोष्ट नाही, ती करू शकत नाही अशी गोष्ट नाही. आणि मग ज्या बाया होत्या त्यांनी पुरुष शक्ती तयार केली आणि मग त्याच्या हातात 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म, 4 गोष्टी त्याच्या हातात दिल्या. पिवळं धोतर नेसायला लावलं आणि अंगात वेगवेगळे दागिने घातले, डोक्यावर मुकुट घातला, डोळे तेजपुंज केले. तो भगवान विष्णू बायकांनी पूजायला सुरुवात केली की तो सगळीकडे आहे. तो या विष्णूचा निर्माता कोण आहे, ती पण जगन्माताच आहे. त्या जगन्मातेचा निर्माता कोण आहे, तोही परमेश्वरच आहे. आणि तो परमेश्वर कसा आहे तर तो आपल्या अंतरातून बाहेर प्रकट होतो. मग हे अंतर जे आहे ते कळण्याकरता, हे अंतर कुठून कळतं तर पहिल्यांदा आपण म्हणजे काय हे कळायला पाहिजे. आपण म्हणजे काय तरी कळायला पाहिजे किंवा तो म्हणजे काय हे तरी समजायला पाहिजे. मग त्याला आपण निर्माण केलंय, त्याला आपण निर्माण केलंय कशा करता, आपल्या सोयी करता. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की आपली कामं होत नाहीत, आपल्याला सहजतेने काही मिळत नाही, आपल्याला अडचणी तयार होतात,
आपल्या जीवनात खूप मोठे प्रॉब्लेम उभे राहतात आणि मग ते प्रॉब्लेम तयार व्हायला लागले की चला पहिल्यांदा डॉक्टर पेशंटला फोन काय फोन घेत नाही, कोणाचं अर्धवट माणूस आहे, 5 ते 7 काय केव्हाही फोन केला तो कोण याला येतच नाही फोन. 5 पर्यंत तडफडत बसतात, 5 वाजता फोन लावतात, नेमकी 5 वाजता माझ्याकडे पेशंट आलेले असतात. मी 5 वाजताही फोन घेत, 7 वाजताही फोन घेत नाही, दुसऱ्या दिवशी परत 5 वाजेपर्यंत थांबायला लागतं. अहो मी काल फोन केला 2 तास तुम्ही घेतला नाही म्हणून आत्ता फोन केला. बरोबर ठीक आहे, मी तुमचा गुलाम आहे, चाकर आहे ना, मी चाकर आहे, तुम्ही चाकर नाही आहात, तुम्ही धनी आहात. तर हे जे धनी आहेत त्यांनी त्याच्या मनातून कल्पनेतून हे विश्व चालवणारी एक शक्ती तयार केली. कारण त्याला बरेच प्रश्न पडले. काय प्रश्न पडले की याच बाईची लग्न का झालं, याच बाबाची लग्न का केलं, आणि मग त्याला पैसे एवढ्या उशिरा का मिळाले, रोग का झाला, आणि मग पाणी कुठून मिळालं, आणि मग उकडतंय का, पाऊस का पडत नाहीये, धान्य का उगवत नाहीये, धान्य नांगराला माणसं का मिळत नाहीये, धान्य पेरायचंय कसं, धान्य उगवतं कसं, उगवलेलं धान्य घरी कसं आणायचं, त्याला खत काय घालायचं, कितीतरी प्रचंड अडचणी तयार व्हायला लागल्या. आणि मग ह्या अडचणीतून सुटका होण्याकरता त्यांनी त्याच्या अंतरातून, त्याच्या अंतरशक्तीतून एक महान देव निर्माण केला. आणि याच देवाने आपल्याला निर्माण केलं. आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. आपण त्याला निर्माण केले, त्याने आपल्याला निर्माण केले. हा परंपरा न्याय ऋग्वेदामध्ये सांगितला आहे की माझ्या मनची बडबड नाही, मनची बडबड नाहीये, परत मन आहे. आणि हे जे मन आहे ते समजण्याकरता ही भक्ती आहे. मग ही भक्ती जी आहे ती करण्याकरता आपल्या मनाने जे आपण तयार केलंय ते तयार केल्यानंतर ते सर्व शक्तिमान आहे आणि ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारे, म्हणून आपल्याला त्याची भक्ती करायची. मग त्याची पंचोपचार पूजा म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याला नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर त्याला आवाहन करायचं की तू माझ्या समोर पाटावर येऊन बैठ, मला तुला आंघोळ घालायची. मग त्याला आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर त्याला स्वच्छ पुसायचं, त्याला चांगले चांगले कपडे द्यायचे, आणि ते चांगले चांगले कपडे दिल्यानंतर त्याला आपण नमस्कार करायचा. झाले 5 उपचार. ही पंचोपचार पूजा. षोडशोपचार म्हणजे काय, तर त्याची जी मूर्ती आपण तयार केली त्या मूर्तीला प्राण प्रतिष्ठा करायची. म्हणजे आपल्या शरीरातले जे प्राण आहेत, डोळ्यामधले प्राण, कानामधले प्राण, नाकामधले प्राण, तोंडातले प्राण, गळ्यातले प्राण, छातीतले प्राण, हृदयातले प्राण, बिंबीतले प्राण, पोटातले प्राण, मांडीतले प्राण, पोटरीतले प्राण, पायातले प्राण, हे सगळे प्राण त्या मूर्तीत पोचायचे. याला म्हणायचं प्राण प्रतिष्ठा. मग हे प्राण प्रतिष्ठा करण्याकरता आपल्याला आपल्या छातीवर डावा हात ठेवायचा आहे आणि उजव्या हाताने त्या मूर्तीचे सगळे प्राण आणायचे. मग ही प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं आणि मग ते देवत्व आल्यानंतर त्याची आपण प्रार्थना करायची आणि मग त्याला आवाहन करायचं की त्याला आपल्या समोरच्या बाकावर बोलवायचं आणि मग देव तिथे येतात. मग देव तिथे आले की त्यांना आपण सप्त समुद्रांचं, पंचनद्यांचं पाणी घालून स्नान घालायचं. ते स्नान घातल्यावर मऊ फडक्याने त्यांचं अंग पुसायचं. अंग पुसल्यानंतर त्यांना अत्तर लावायचं. अत्तर लावल्यावर परत त्यांना कोमट पाण्याने आंघोळ घालायची. कोमट पाण्याने आंघोळ घातल्यानंतर त्यांना आपण परत पुसायचं स्वच्छ आणि गंध लावायचं. गंध लावल्यानंतर समोर जो नैवेद्य आहे पंचामृताचा त्याचा नैवेद्य दाखवायचा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, त्यांना जेवा म्हणून आग्रह करायचा. जेवल्यानंतर त्यांना आपण विडा द्यायचा. विडा दिल्यानंतर बाई देवी असेल तर तिची ओटी भरायची, पुरुष असेल तर त्याला नारळाखाली काहीतरी पैसे घालून ते द्यायचे. त्याला आपण साष्टांग नमस्कार घालायचो, जेवायला त्याला म्हणायचं, त्यांना जीव घालायचं. जीव घातल्यानंतर त्यांना परत त्यांच्या जागेवर ठेवायचं, त्यांना विश्रांती घ्यायला लावायची. त्याच्यानंतर रात्री परत त्यांना बोलवायचं, परत त्यांची धुपारती करायची, त्यांना नैवेद्य दाखवायचा, त्यांना ओवाळायचं आणि त्यांना चांगल्या मऊ मऊ गादीवर झोपायला सांगायचं. अशी ही षोडशोपचार पूजा आहे. व ही पूजा करताना समोर दैवत उभं आहे, त्या मूर्तीला आपण आवाहन करतोय आणि त्या मूर्तीची आपण पूजा करतोय. पण प्रत्येक वेळेला हे प्रत्येकाला शक्य असतं असं नाही. कोणाला अत्तर आणणं जमत नाही, कोणाला कापड देणं जमत नाही, कोणाला फुलं आणणं जमत नाही, कोणाला गंध आणणं जमत नाही. अशा वेळेला मानस पूजा गरजेची. ही जी मानस पूजा म्हणजे काय की हे जे सगळे षोडशोपचार आहेत हे मनाने अर्पण करायचे. आपले गुरु डॉक्टर पेंडसे असतील तर त्यांना आपण सकाळी
आंघोळ केल्यावर डॉक्टर पेशंटना हाक मारायची, डॉक्टर उठा, पहाट झाली. आणि मग त्यांना आपण बोलवायचं, त्यांना आपल्या घरात समोर बाकावर बसवायचं. बाकावर ते बसले की मग त्यांना म्हणायचं गरम गरम पाणी आहे, आंघोळ करून घ्या. आणि मग त्यांना आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर त्यांना मऊ फडक्यानी त्यांचं अंग पुसून घ्यायचं. अंग पुसून घेतल्यानंतर त्यांना गंधाचा टिळा लावायचा, त्यांना दूध प्यायला द्यायचं. नंतर त्यांना बसा म्हणून विनंती करायची, चांगले चांगले कपडे अर्पण करायचे, त्यांना चांगलं खूप पक्वान्नांनी भरलेलं ताट मनाने द्यायचे. हो, प्रत्यक्ष नाही दिलं तरी चालते. भेंडीचे लाडू द्या, भाकरी द्या, पिठलं द्या, नंतर भजी द्या, परत तुम्हाला आवडत असेल तर पाणीपुरी द्या, नाहीतर भेळ द्या. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्यांना द्या. ते दिल्यानंतर ते संतुष्ट होणार आहे आणि ते संतुष्ट झाले की तुम्हाला ते आशीर्वाद देणार आहे. हे का द्यायचं त्यांना, तर त्यांनी आशीर्वाद देण्याकरता. आणि मग त्यांना तुम्ही हे सगळं अर्पण केल्यावर त्यांना तुम्ही नारळाखाली पैसे घालून नारळ अर्पण करा, त्यांना नमस्कार करा, त्यांना सांगा की निदान वारी पुरते तरी आमच्या इकडे राहायला या, इथे नाही आला तरी चालेल. आणि मग आल्यानंतर त्यांना चांगली जागा द्या. जागा दिल्यानंतर त्यांना तुम्ही घरात ठेवून द्या. नंतर त्यांना सकाळी उठवा आणि घालवू नका, ते आपल्याच घरात कायम कसे राहतील हे पहा. तर ही मानस पूजा आहे. अशी मानस पूजा जर आपण रोज केली तर त्या पेशे डॉक्टरांच्या मधला जो गुरु आहे त्याच्यातली जी शक्ती आहे, त्याच्यातली जी दैविक ताकद आहे ती आपल्याकडे येते. आणि हे मनाने करायला काय जाते. डॉक्टर प्रत्यक्ष नाही आहेत, आंघोळी देत नाहीत, कपडे मागत नाहीत, नारळ घेत नाहीत, पैसे घेत नाहीत, अन्न घेत नाहीत, भेळ मागत नाहीत, काही मागत नाहीयेत. पण हे मनाने सुद्धा द्यायला आपली तयारी नाहीये. ही मानस पूजा जी आहे या मानस पूजेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एकदा गोंदावल्याला महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव चालू होता आणि त्या पुण्यतिथी महोत्सवामध्ये पुण्यतिथी महोत्सवाला बाबा बेलसरे तिथे बसलेले होते आणि ते रोज तिथे प्रवचन करायचे. आणि मार्गशीर्ष वद्य दशमीला महाराजांचा प्रयाण काळ पहाटे 5:50 होता. त्यावेळेला गुलाल पडायचा. सगळेजण हातातून गुलाल महाराजांच्या दिशेने टाकायचे आणि ती महाराजांचा समाधी उत्सव साजरा करायचे. आणि मग पहा आपण किती हरामखोर महाराजांनी देह ठेवला त्याचा सुद्धा आपण उत्सव साजरा करतो. 10 दिवस आणि पंचपक्वान्न खातो. त्या दिवशी गगनगिरी महाराज गेले त्या दिवशी शिऱ्याची पातेलीच्या पातेली तयार केली होती. लोक उपाशी राहू नयेत. किती काळजी घेतो बघा गुरु. लोक उपाशी राहू नयेत म्हणून त्या दिवशी सुद्धा शिरा वाटला. जवळजवळ 5 लाख लोकांना शिरा वाटला. हे प्रेम फक्त गुरुच करू शकतो, बाकी दुसरा कोणीच करू शकत नाही. आणि ह्या प्रेमाचा आपण उतराही होऊ शकत नाही. आपण या ऋणात राहावं याच्यासारखं सुख कुठलंही नाही. तर गोंदवलेकरांच्या उत्सवामध्ये एक बाई होती म्हातारी 70-75 वर्षाची आणि तिला रोज महाराजांची मानस पूजा करायची सवय होती. ती काय करायची, पहाटे 4 वाजता उठायची, चूळ भरायची, नमस्कार करायची, महाराजांना आवाहन करायची, महाराजांना बोलवायची, महाराजांना गरम पाणी आंघोळी द्यायची आणि त्यांच्या धोत्राच्या निर्या करून ठेवायची, उपर्ण आणून ठेवायची आणि ती हे मानस पूजन करायची. आणि मग महाराजांना आले की त्यांना ते धोतर द्यायची, नंतर त्यांना गरम गरम दूध प्यायला द्यायची. अशी तिला सवय होती. मग आंघोळ करून महाराज आले की तिला हिना अत्तर महाराजांना लावायची सवय होती. आणि नेमकं समाधी उत्सवाच्या दिवशी ती त्या दिवशी महाराजांच्या पायरीवर बसली होती आणि ती महाराजांची मानस पूजा करत होती. इकडे एकीकडे बाबा बेलसरेंचं प्रवचन चालू होतं की महाराजांनी कसा देह ठेवला, महाराजांनी देह ठेवण्याकरता काय काय कष्ट सोसले, महाराज देहात असताना त्यांनी काय काय लोकांकरता केलं आणि त्यांनी एका बाईचा दम कसा घेतला, त्यांना दम कसा लागायला लागला आणि तो दम लागायला लागल्यानंतर महाराजांना हवालदिल कशी झाली, ते त्यांचा त्रास पाहून लोकांना किती त्रास होत होता. आणि एक दिवस शेवटी असह्य झालं तेव्हा महाराजांनी सांगितलं की आता मी जातो, आता तुम्ही फक्त नामस्मरण करा. हे शेवटचं माझं सांगणं आहे. मी जन्माला आल्यापासून कळायला लागल्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला दुसरं काही मागितलं नाही. तुम्ही नामस्मरण करावं, आनंदात राहावं, इथं यावं, भरपूर जेवण करावं, भरपूर नामस्मरण करावं आणि आनंदाने घरी परत जावं, एवढी माझी एकच विनंती आहे असं महाराजांनी सांगितलं. शेवटचं प्रवचन केलं आणि पहाटे 5:50च्या वेळेला अचानक एक फक्त उचकी लागली
आणि महाराजांनी मान वाकडी केली आणि महाराजांनी देह ठेवला. हे ते बाबा वेलसरे सांगत होते. आणि नंतर गुलाल पडला, सगळी लोक उठली आणि त्याच्यानंतर 10-10:30 वाजता ती बाई हवालदिल झाली. पहाटे 4-4:30 पासून शेवटी 10:30 वाजता ती बाबा वेलसऱ्यांच्या खोलीत गेली. खोलीत गेल्यानंतर बाबा तिथे बसले होते, लोकांची गप्पा मारत होते. त्यांना ती बाई म्हणली, मला तुमच्याशी बोलायचं. बोला ना म्हणले, मावशी काय म्हणताय तुम्ही? काही नाही म्हणले, मला अशी मानस पूजा करायची सवय होती. चांगलं आहे की म्हणले, प्रत्यक्ष पूजा करण्यापेक्षा मानस पूजा जास्त चांगली, कारण मानस पूजेमध्ये आपण देवाला काहीही देऊ शकतो. हो, मला तुम्हाला तेच सांगायचं. ती मानस पूजा करताना मी आज महाराजांच्या पायरीवर बसले होते, महाराजांना आवाहन केलं आणि तेवढ्या वेळात महाराजांचा एक सेवेकरी तिथे आला आणि मी महाराजांच्या हाताला अत्तर लावत होते. तेवढ्यात त्यांनी मला खिचडा मारला, ए म्हातारडे खालती उतर, या पायरीवर काय बसलेस म्हणून. मी उठून खालती आले, पण तेव्हापासून माझ्या नाकात हिना वासाचा घमघमाट चालू आहे. आणि मी त्या मानस पूजेत वापरलेलं हिना अत्तर आहे, त्याचा वास मला आत्ता इतका का जाणवतोय, म्हणून मी हे तुम्हाला विचारायला आली. ते म्हणले, मावशी मी तुमच्या पदराला हात लावला तर चालेल का? ईश्वर हे काय बोलणं झालं का म्हणलं. 75 वर्षाची बाई म्हणते, ईश्वर हे काय बोलणं झालं का? लावा ना हात म्हणली. आणि मग बाबा वेलसरेंनी खाली मान केली आणि त्या पदराला नुसता हात लावला आणि ते म्हणले, माई तुम्हाला मी नमस्कार करतो. अहो असं काय करताय म्हणजे, माझं हे चुकलं का? नाही म्हणते, तुमची मानस पूजा एवढी उच्च प्रतीची होती की तुम्ही मानस पूजेमध्ये जे हिना अत्तर लावलं त्याचा वास आत्ता तुम्हालाच नाही, तुमच्या पदरावर जी कुपी चांडली हिना अत्तराची, तो वास मला सुद्धा आत्ता येतोय. ती एवढी मानस पूजा करी. मग आपण मानस पूजेत तरी जरी का व्हावं, आपल्याला ही का येऊ नये, हा टेंबे स्वामींचा आजचा प्रश्न आहे की ही मानस पूजा कशी असावी. मी पाहिलेली एक प्रत्यक्ष पूजा अशी आहे. महाराजांचे एक शिष्य होते, प्रल्हाद महाराज म्हणून. महाराजांचे शिष्य आनंद सागर, त्यांचे शिष्य प्रल्हाद महाराज. आणि त्या प्रल्हाद महाराजांनी एका माणसाला संथा दिली होती, संन्यास दिला होता, ते रामानंद महाराज. त्यांची समाधी पर्वती पायथ्याशी आहे. तो जो लक्ष्मी हॉल आहे त्याच्या शेजारी आहे. मित्रमंडळ हॉल जो आहे तिथून सरळ थोडं पुढे गेलं की ती समाधी आहे. त्या रामानंद महाराजांना मी 1969 साली पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर मध्ये 1984 सालापर्यंत मला ते भेटले नाहीत, दिसले नाहीत. माझं भाग्य एवढंच होत की 1969 साली मी जेव्हा गेलो तेव्हा ते असे बसलेले होते आणि समोर 10-15 माणसं बसलेली होती आणि ते म्हणले की आता सगळ्यांनी थोडी शांती घ्या बरं का, मला थोडी पूजा करायची. आणि मग त्यांनी समोर एक पेटी होती, ती पेटी उचलली, पेटी उघडली, पेटीमधून त्यांनी एक डबी काढली. त्या डबीमध्ये एक 1.5 इंचाची रामाची मूर्त होती सोन्याची आणि ती सोन्याची मूर्त त्यांनी बाहेर काढली. बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्या मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणले, रामा मला तुला सोन्याच्या तांब्यामध्ये अंघोळ घालावीची वाटते रे. असे रामाकडे टकलून पाहत होते. रामाला तिथे ठेवलं की आपोआप तिथे एक सोन्याचं तांबं झालं. त्या तांब्यात त्यांनी रामाला ठेवलं. नंतर म्हणले, रामा तुला 7 नद्यांचं पाणी घालावं असं वाटतंय. छोट्या छोट्या एवढ्या गडू आले, ते गडू त्यांनी रामावर रिकामे केले, अशी सोडली की ते अदृश्यावरती गेली. नंतर म्हणायचे, रामा तुला मऊ फडक्याने अंग पुसावं असं वाटतंय रे. एक एवढ्याचा रुमाला होता त्यांच्या पट्ट्याने, त्या पट्ट्यांनी त्यांनी रामाला पुसलं. नंतर म्हणले, रामा तुला हिना अत्तर लावा वाटते रे. एवढीच एक कुपी आली. त्यांनी रामाच्या पायाला हिना अत्तर लावलं, रामाच्या खांद्याला अत्तर लावलं, रामाच्या हाताला अत्तर लावलं आणि नंतर त्या अत्तराची कुपी नाहीची झाली. त्याच्यानंतर ते म्हणले, रामा तुला बसायला एक चांगला आसन असावा असं वाटते रे. एवढासा चौरंग आला. त्या चौरंगावर त्यांनी रामाला ठेवलं आणि नंतर त्यांनी रामाला नमस्कार घातला आणि म्हणले, रामा तुला मोगऱ्याची फुलं वावीची वाटत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोगरा नसतो. अचानक 5 मोगऱ्याची फुलं आली. ती त्यांनी आकाशातून आली बरं का, त्यांनी रामाला वाहिली. सगळीकडे मोगऱ्याचा वास सुटला. त्या सगळ्याचा साक्षीदार मी होतो. मी तिथे उभा होतो आणि मी पाहत होतो हे काय चाललंय ते. मला वाटलं ही जादू करतायत काही, हात चालायची नाही, ती भक्ती होती.
आणि मग ती मोगऱ्याची फुलं त्यांनी वाहिल्यानंतर त्यांनी परत एकदा रामाला नमस्कार केला आणि म्हणले इथे हे 18-19 भक्त आलेले आहेत, ते प्रत्येक जण रोजच काहीतरी घेऊन येतात. कोणी पुलाव आणतो, कोणी पावभाजी आणतं, कोण खोबऱ्याचा रस्ता आणतं, कोण काय आणतं, मग सगळे खातात. आणि मग हे सगळं काही असं रोज रोज ह्या सगळ्यांना त्रास देणं बरं नाही. म्हणून रामा आता तुला आम्हाला फक्त आमची भातच खायला घालायचं आणि तो अशा वहिनींच्या हातचाच खायला घालायचा आहे. त्यामुळे रामा अशा वहिनींचा आमची भात जो आहे तोच आपण खाऊया, आता सगळ्यांना त्रास देणं बंद करा. म्हणले रामा या 18-19 लोकांना काहीतरी प्रसाद पाहिजे रे, काहीतरी प्रसाद देशील का असं म्हणेपर्यंत अशी एक एवढी पिशवी आली. ती पिशवी उघडली तर आज गरम गरम पेढे होते, 700 कंदी पेढे होते लाटकरांचे. त्याच्यावर लाटकर असा चिटका होता. त्यांनी ती पाकिट फोडलं आणि समोरच्या प्रत्येकाला पेढा दिला. खाल्ला का पेढा? हो म्हण. सगळ्यांना एक एक पेढा दिला आणि तो पेढा दिल्यानंतर बघतात त्या पिशवीत एकही पेढा नव्हता आणि ती पेढ्याची पिशवी सगळी अदृश्य झाली. सगळ्यांनी एक एक पेढा खाल्ला. तेवढेच भक्त होते. मानस पूजेचं वैशिष्ट्य, जेव्हा मानस पूजा सिद्ध होते तेव्हा तुम्ही म्हणाल तसं व्हायला लागतं. पण त्याच्याकरता रोज नित्य नेमाने अवधान देऊन मनानी मनापासून शरीर टाकायची सवय करायला पाहिजे. मनानी मनापासून प्रत्येक उपचार रामाला करता आला पाहिजे. आणि हे रामानंद स्वामींनी केलेलं मी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग मध्ये माझी त्यांची काही गाठच पडली नाही. 68-69 पासून 84 पर्यंत. आणि 84 ला माझी शाहू कॉलेजला परीक्षा होती, सेकंड इयर BA नंबर शाहू कॉलेजला आला होता. मग परीक्षेवर मी येत होतो तर रस्त्यात एकदम खूप गर्दी होती. कसली गर्दी आहे बाबा, काय पाहायला जाऊ म्हणून मी आत गेलो. तर आत गेलो तर तिथं रामानंद महाराजांचा देह पडलेला होता. त्यांनी त्या दिवशी देह सोडला होता आणि त्यांची शेवटची जी पाद्यपूजा केली ते तीर्थ मला मिळालं. ही फार भाग्यवान. अशी माझ्यावर प्रचंड कृपा आहे देवाची आणि ती जी कृपा आहे ती मला तुम्हाला वाटायची आहे. पण त्याच्याकरता तुम्ही मनाने मनापासून शरीर सोडत नाही. मनाने मनापासून तुम्ही तुमच्यातच गुंतलेले आहात. म्हणून तुम्हाला हे जमत नाहीये. मला जे जमतंय ते तुम्हाला जमावं ही इच्छा आहे. मग ही जी मानस पूजा आहे ही मानस पूजा करण्याकरता आपल्याला मनापासून रोजची सवय व्हायला पाहिजे. म्हणजे हे शक्य होतं. जे तुम्हाला प्रत्यक्ष करता येत नाही ते तुम्ही मनाने करू शकता. त्याला मानस पूजा म्हणतात. हे इच्छा इंद्रियाला अप्राप्य, जे इंद्रियांना मिळत नाही ते तुझ्या परंपरेने प्रख्यात अशा देहाला पाषाणाधिकावर कल्पून पूजिता. म्हणजे हे परमेश्वरा, जे इंद्रियांना मिळत नाही ते परंपरेने प्रख्यात अशा देहाला दगडाच्या मूर्तीवर कल्पना करून पूजा करतात. मी तर मनोमयी मूर्तीचे पूजन करतो. मी मनाने मूर्ती कल्पना करतो आणि त्याची पूजा करतो. हे दत्ता, षड्गुणेश्वर्य मनोहर कीर्तीच्या गायनाने जागा हो. हे दत्ता, तू तुझ्याजवळची 6 प्रकारची जी ऐश्वर्य आहे, स्त्री, श्री, शौर्य, औदार्य, प्रेम, ही 6 ऐश्वर्य घेऊन तू मनोहर म्हणजे मनाला आकर्षक अशा, ज्याची कीर्ती दिगंतर दिशांच्याही पलीकडे आहे, अशी कीर्ती गाऊन गाऊन तुला आम्ही जाग करतो. भक्तांवर प्रेम ठेवणाऱ्या प्रभो, तू भक्तांवर प्रेम ठेवण्यात माहीर आहे. मानस पूजेत मला तू सामिप्य करावे. मनाच्या पूजेमध्ये तू माझ्या जवळ यावं. योगी असे सद्गुरू श्री दत्ताने खेचरी नामक मुद्रा केली असून त्या दत्तांनी खेचरी मुद्रा केलेली आहे. आपल्या ज्या मुद्रा आहेत त्या साधारणपणे 6 मुद्रा आहेत. ज्ञान मुद्रा आहे, धन मुद्रा आहे, क्षण मुद्रा आहे आणि ही जी मुद्रा आहे खेचरी मुद्रा, त्याच्याकरता मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की डोक्यावरती शेंडीच्या पाठी सहस्रार चक्र असतं आणि हे जे सहस्रार चक्र आहे त्याच्या खालती कंठापाशी एक विशुद्ध चक्र असतं आणि 2 विवायांच्या मध्ये आज्ञा चक्र असतं. तर हे जे आज्ञा चक्र आहे त्याच्या बरोबर खालती टाळू नावाचा प्रकार आपल्या घशामध्ये आहे आणि त्या टाळूच्या खालती आपली जीभ आहे. ती जीभ आपण जास्तीत जास्त
एवढीच करू शकतो. तर त्यांनी असं सांगितलंय की त्या जिभेला रुईचा चीक लावायचा आणि ती जीभ अशी हाताने धरायची आणि रोज थोडी 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 ओढत राहायची आणि मग ती ओढली की त्या जिभेचं जे टोक आहे ते एक दिवस या इथे लागायला लागतं आणि मग ते जिभेचं टोक जेव्हा इथे लागेल तेव्हा ती जीभ जी आहे ती वर करायची. वर केली की जिभेच्या मागच्या बाजूला शिवलेला एक प्रकार आहे तो तुटेपर्यंत जीभ ओढत राहायची. तुम्ही हे सगळं करू नका, मी तुम्हाला सांगतोय फक्त. जीभ ओढत राहायचं आणि मग ती ओढत राहिल्यानंतर मग ती जीभ जी आहे ती वरती टाळूला लागते आणि मग ती जेव्हा टाळूला लागते त्याला खेचरी मुद्रा म्हणतात आणि ती जेव्हा टाळूला लागते तेव्हा आत अमृत स्रवत असतं. याला शरबिंदू अमृत असं म्हणतात आणि यालाच आयुर्वेदानी अष्टबिंदुक्त ओज असं सांगितलेलं आहे. हे अष्टबिंदुक्त ओज जे आहे ते सहस्रारातून खालती पडतं. इडा आणि पिंगला या दोन नाड्या आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आहेत. या मूलाधार चक्रापाशी एक कुंडलिनी शक्ती महाअंबा जी आहे ती 3.5 वेटोळी घालून खालती तोंड करून नागाच्या रूपात आहे. तिचं तोंड वर करायचं आणि ती सुषुम्ना नावाची जी नाडी आहे त्या नाडीतून वर 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 येते. ती वर येताना प्रत्येक चक्र जागृत करत जाते. जेव्हा मूलाधार चक्र जागृत होतं तेव्हा तुम्ही या सगळ्या सृष्टीचा आधार जो आहे त्याच्यापाशी जाऊन पोहोचता. जेव्हा तुमचं स्वाधिष्ठान चक्र जागृत होतं तेव्हा तुम्हाला कुठेही काहीही अडचण शिल्लक राहत नाही, कारण जगाचं जे अधिष्ठान आहे ते तुमच्या हातात येतं. मणिपूर चक्र जेव्हा जागृत होतं बिंबीच्या जवळचं तेव्हा जी सप्तपुर देवाची सांगितलेली आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचता. अनाहत चक्र जे हृदयापाशी सांगितलेलं आहे तिथे जेव्हा कुंडलिनी शक्ती येते तेव्हा तुम्हाला अनाहत नाद ऐकू येतो. ओंकाराचा जो आवाज आहे या सृष्टीमध्ये पहिला ओंकार प्रकट झाला तो ओंकार तुम्ही तुमच्या कानांनी ऐकू शकता आणि तो ओंकार अनाहत चक्रातून सतत बाहेर पडत असतो. तिथून कुंडलिनी शक्ती जी आहे ती विशुद्ध चक्रात जाते. या विशुद्ध चक्रामध्ये जाते तेव्हा ती त्या टाळूपाशी वरच्या बाजूला जे अष्टबिंदुक्त ओज आहे जे अमृत आहे ते या जिभेची जेव्हा टाळूला लागते तेव्हा ते खालती येतं आणि त्याचं माधुर्य जे आहे ते आपण वर्णनच करू शकत नाही. एवढं ते शुद्ध स्वच्छ आणि श्रेष्ठ असतं आणि ते जे आहे ते खेचरी मुद्रेने प्राप्त होतं. अशी खेचरी मुद्रा दत्तांनी केलेली आहे असं टेंबे स्वामी आपल्याला सांगताय. योगी असे सद्गुरू श्री दत्ताने खेचरी नामक मुद्रा केली असून ते सिद्धासनावर बसले आहे. सिद्धासन म्हणजे काय तर जेव्हा आपले गुडघे दोन्ही एकमेकांच्या वर ठेवतो आणि हा पाय गुडघ्याच्या या बाजूला जातो आणि हा पाय या गुडघ्याच्या या बाजूला जातो त्याला स्वस्तिकासन म्हणतात. त्याला स्वस्तिकासन म्हणतात. पण जेव्हा हे जे आपले टाच आहे ती आपल्या इंद्रियाच्या गुप्त इंद्रियाच्या वरच्या बाजूला आत मूलाधार चक्रापाशी दोन्ही टाचा दाबून बसवलेल्या असतात आणि त्या टाचा बसवल्यानंतर आपलं मूलाधार चक्र जे आहे ते दाबलं जातं आणि त्यामुळे अपान कोंडला जातो. तो अपान कोंडला गेला की प्राण खालती यायला लागतो आणि हे प्राण आणि अपान जेव्हा एकत्र होतात तेव्हा सिद्धासन जागृत होतं. त्याला सिद्धासन म्हटलेलं आहे आणि हे असं सिद्धासन दत्तांनी घालून बसलेले आहेत. खेचरी मुद्रा केलेली आहे असं टेंबे स्वामी सांगताय. एका हाताने अभय व दुसऱ्या हाताने वर प्रदान देणाऱ्या हरीला मी ध्यातो असं मी परमेश्वराचं ध्यान करतो. हे दत्तात्रेय ईश्वरा विभो म्हणजे सगळ्या जगात जो पसरलेला आहे तो या मानस पूजेत परिवारासह तुला बोलावितो, तुला आवाहन करतो. विश्वास व प्रेमाने ध्यान केलेल्या शरीराने लवकर यावे या अशा विश्वासाने मी तुला बोलवलंय. मी प्रेमपूर्वक तुझं ध्यान केलंय. आता तू सशरीरी ताबडतोब निघून ये. रत्नजडित सोन्याचे देवता प्रचूर कल्पिलेले आनंददायक यंत्रयुक्त सिंहासनावर हे दत्ता त्यावर बसावे. हे रत्नजडित सिंहासन जे आहे ते सोन्याचं समोर ठेवलेलं आहे आणि हे मनाने कल्पनेने केलेलं आहे. त्या सिंहासनाकडे पाहिल्यानंतर खूप मोठा आनंद होतोय आणि त्या सिंहासनावर मी दत्तयंत्र काढलेलं आहे आणि त्या सिंहासनावर हे दत्ता तू येऊन बैस. हे दत्ता गंध कापूर सुवासिक
गोड पाणी यांचे पाद्य तुम्हासाठी निर्माण केलं आहे. तुमच्याकरता चांगलं चंदनाचं गंध उघळून ठेवलेलं आहे, कापूर सुवासिक लावलेला आहे, गोड पाणी मंडणगडचं आणून तुला प्यायला दिलेलं आहे आणि ते तुझ्या पायावर आम्ही टाकलेलं आहे. असं पाणी आम्ही तुझ्याकरता निर्माण केलेलं आहे. हे तू ग्रहण करावंस. याने तुझे पाय मी धुतो, या पाण्याने मी तुझे पाय धुतो आणि चंदन, कमल, तुलसी, बिल्व, शमीपत्र, अक्षदा, उत्तम पाणी युक्त अर्घ्य सुवर्ण पात्रात निर्मित केलं आहे. हे दत्ता, तुझ्याकरता मी सोन्याच्या भांड्यामध्ये चंदन, कमळ, तुळशी, बेल, शमीची पानं, अक्षदा आणि उत्तम पाणी गोळा करून त्याचं अर्घ्य मी तुला दान करतोय. हे दत्ता, हे तू ग्रहण करावंस. हे दत्ता, तू हे घ्यावंस. हे दत्ता, तुम्हासाठी उत्तम स्वादिष्ट पाणी आचमनार्थ सुवर्ण पात्रार्थ योजले, याने तुम्ही आचमन करा. हे पाणी तुम्ही घ्या आणि मधुपर्क ग्रहण करावा. आणि हे जे आहे हे तू घ्यावंस. पुष्पाने सुवासिक उत्कृष्ट तेल हे दत्ता अंगास लाव. हे उत्कृष्ट सुवासिक तेल जे आहे हे दत्ता तू अंगाला लाव. पंचामृताने व गंगोदकाने तुम्हाला मी स्नान घालतो आणि पंचामृताने आणि गंगेच्या पाण्याने मी तुला अंघोळ घालतो. हे कृताचमना, हे आचमन घेतलेल्या दत्त दिगंबरा, भक्तीने निर्मालेले काशाय वस्त्र आणि मृगचर्म ग्रहण करा. हे कशा रंगाचं जे कापड आहे, हे जे धोतर आहे ते तुम्ही घ्या आणि हरणाचं कातड जे आहे ते तुम्ही कमरेला गुंडाळा. हे दत्ता, हे अनेक सूत्रे धारण करणाऱ्या तुम्हाला ही दोन देवतामय नवतंतू अशी जानवी निर्मिलेली आहे. ही जानवी तुम्ही घ्या. गो दत्ता, भस्म, गोपीचंदन, कस्तुरी, केशरयुक्त चंदन आणि रत्नाक्षता निर्माण केल्या आहेत. ह्या रत्नांच्या अक्षरा निर्माण केलेल्या आहेत आणि केशरयुक्त चंदन आहे, हे गोपीचंदन आहे आणि भस्म आहे. हे भस्म मी तुम्हाला लावतो. उत्कृष्ट शमी, उत्कृष्ट बेल, उत्कृष्ट तुळशीची पानं ही मी मनाने निर्माण केलेली आहेत आणि सुवासिक फुलं हे दत्ता मी तुला वाहतोय, यांनी मी तुझी पूजा करतोय. हे दत्ता, मनाने अग्नियुक्त धूप योजिला, मनाने याच्यावर अग्नियुक्त धूप घेतलेला आहे, त्याचा तू स्वीकार कर. यात लाख आहे, कापूर आहे, ऊज आहे, पांढरं गंध आहे, अगर आहे, गुगुळ आहे, ही सगळी द्रव्य या धूपामध्ये आहेत. हे स्वयंप्रकाशका दत्ता, तू स्वयंप्रकाशी आहेस. तुझ्याच प्रकाशात हे सगळं जग आहे. आणि हे मनाने सोन्याच्या निरांजनात गाईच्या तुपात भिजवलेली वात पेटवून तयार केलेला दीप आणि कापूर तू ग्रहण कर. या सोन्याच्या निरांजनात गाईचं तूप घालून त्याच्यात मी वात पेटवून तयार केली आहे आणि त्या दिव्याने तुला ओवाळतोय आणि हा कापूर मी तुझ्या पुढे दाखवतोय, हा तू घ्यावास. हे दत्ता, तुम्हा कारणे मधुरादी 6 रसाने सहित 6 प्रकारचे अन्न गाईचे दुधाधिकासह सुवर्ण पात्री नैवेद्य निर्माण केलेला आहे. त्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचं चिकन आणि उत्कृष्ट प्रकारची बासुंदी ठेवलेली आहे. ती तुम्ही घ्या आणि ते निर्माण केलेलं तुम्ही सेवन करा. हे दत्ता, पाण्याने मुख हात धुवा. या पाण्याने तुम्ही तुमचा हात आणि तोंड धुवा आणि आचमन घ्या. आणि तुमच्याकरता मी मनाने वेगवेगळा असा गोविंद विडा तयार केलाय, तो तुम्ही घ्या. सुवर्णाची दक्षिणा तुमच्या पुढे ठेवली आहे, ती तुम्ही घ्या. वेगवेगळी फळं आहेत, तिथं सफरचंद आहेत, आंबे आहेत, आमच्या दारातला वेगवेगळ्या झाडाचे आहेत. तुम्ही खात नाही म्हणजे काय, उतरलेले असले तरी घ्या, पण हे आंबे तुम्ही घ्या असं आमचं तुम्हाला म्हणणं आहे. आणि केळी पण घ्या, कारण ही सगळी आम्ही तुमच्या करता निर्माण केलेली आहेत आणि तुम्ही खात नाही असं म्हणू नका. कसंही असली तरी तुम्ही ती घ्या. आणि हे सगळं तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला मनाने मी रत्नदीप करून निरांजन करून नमस्कार करतो. सर्व प्रकारे तुमच्या कथा गाऊन प्रदक्षिणा घालतो. आता या कथा सांगण्याकरता मात्र मी थांबतो. एखादी तरी कथा सांगूया दत्तांची. आता वेळ संपलेला आहे, पुढच्या वेळेला आपण सांगू. आतापर्यंत बोललो त्याच्याबद्दल काही शंका असेल तर सांगा.
संपूर्ण येतो वाटतं केव्हा एकदा संपतो केव्हा घेऊन मग अशी पेढ्याची तो तुझ्या तोंडात आली बरोबर यायलाच पाहिजे मी पेढावून गेलो होतो तुझ्या तोंडाकडे भाग होतो पेढा पाहिजे ये तुला आता पेढा देतो काल्पनिक होता आता गेल्याच वेळा सांगितलं होतं तुम्हाला बोला पान दिलं होतं सगळ्यांनी कोणता काय नमोगळे सांगता की मनाने मनापासून शरीरापासून बाजूला व्हायचं शरीर सोडून द्यायचं पण जेव्हा आपण दैनंदिन व्यवहार करत असतो तेव्हा एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते तेव्हा आपल्याला त्रास होतो दुःख होतं तर ध्यानामध्ये सुद्धा जेव्हा मनाविरुद्ध काही क्रिया करतात त्यावेळेस तो संघर्ष सुरू होतो आणि प्रॉपर आपण ध्यानात अटॅचच होऊ शकत नाही एवढी बैठक आपल्याला अशी लागतच नाही की जी रोज एकच अनुभव देईल म्हणून बदल हा होत राहतो कधी काहीतरी घटना घडतात की त्या मनावर परिणाम करतात मग मनापासून बाजूला होणं मनाने सुरुवातीला मी आज तेच तर सांगत होतो प्रश्नामध्ये ह्याच्यात इतका की ध्यानात सुद्धा जर आपण मनाविरुद्ध वागायचा प्रयत्न केला की संघर्ष सुरू होऊन आपलं चित्त विचलित होतं आणि ते म्हणावी तसं आपण करत नाही फक्त बसून राहतो जबरदस्ती विकसित होतं आणि मग ते ध्यान लागलं असं म्हणता येते याच्या अगोदर तुम्ही जे 4-5 सत्संग पूर्वी म्हणाल ध्यास आणि अनुभव यात तुम्हाला दिसत करताच येणार नाही जर असं ध्यान लागलं आणि मग ते लागलंय कसं म्हणावं फक्त जबरदस्ती एका ठिकाणी बसणं झालं त्या व्यतिरिक्त काहीच जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा 100% तुमचा प्रश्न बरोबर आहे आपण ध्यानी व्हायचंय मग काही जसं मानस पूजेत सांगितलं जेव्हा तुम्हाला ध्यान करायचं तेव्हा पहिल्यांदा तुम्ही गुरुला नमस्कार करा गुरुची आठवण करा आणि गुरुला सर्वतोपरी शरण जा की आता मी माझी उरलेली नाहीये आता मला तुम्ही ध्यानावस्थेमध्ये न्या मला ध्यान करावंसं वाटतंय पण मला ध्यान करता येत नाहीये मग असे नाही का सांगितलं की काहीच आपण करू शकत नाही ग्रस्त ध्यान करायला सांगितलं वास्तविक पाहता टूथब्रश आपण रोजच करतो ना पण आता उद्यापासून तुम्ही जेव्हा जेव्हा ब्रश कराल तेव्हा तेव्हा तुम्ही ब्रशकडे पाहता
कारण आज तुम्हाला ब्रश म्हणजे काय याची मी माहिती करून दिली. ब्रश म्हणजे काय याची माहिती करून दिली. तसं जेव्हा ध्यानामध्ये तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही ध्यानी झालेलेच नसता. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की भास आणि अनुभव हे तुम्ही डिफर करू शकत नाही. का डिफर करू शकत नाही तर याकरताच मी तुम्हाला सगळ्यांना इतके वेळा सांगितलं की तुम्हाला जर असं काही वाटलं तर तुम्ही एकटे या आणि माझे पेशंट संपेपर्यंत थांबा आणि नंतर तुम्ही आत या आणि आत आल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आलाय तुम्हाला जो भास झालाय तो तुम्ही मला सांगा. आणि समजा तुम्हाला नाही जमलं यायला, तुम्हाला नाही जमलं मला बोलायला, माझ्याशी भेटायला नाही जमलं, मला फोन करायला नाही जमलं तर तुम्ही फोटोला जरी सांगितलं तरी ते मला कळेल. पण जेव्हा तुम्ही ध्यान करणार आहात तेव्हा जर तुम्ही माझ्याशी समरस न होता ध्यान करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला भास होता. कारण ध्यान ही एवढी सोपी गोष्ट नाहीये. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा हजारो जन्मापासूनचं तुमचं जे मन आहे ते मन अनेक गोष्टी कॅप्चर करत असतात, अनेक गोष्टी कॅप्चर करत असतात आणि मग त्या ज्या गोष्टी कॅप्चर करतात त्याच्यामध्ये भूत नावाची एक संकल्पना आहे. मग त्यामध्ये जेव्हा तुमच्या मनाचा ताबा अशा अदृष्ट शक्तीने घेतलेला असेल तेव्हा तुमच्या मनाविरुद्धच गोष्टी घडणार. कारण तुमचं मन नाहीच राहिलेलं, ते त्या शक्तीचं मन झाले. मग त्या शक्तीचं जेव्हा मन होईल तेव्हा त्याला पाहिजे ते तुम्हाला ते करायला लावतं आणि मग ते जेव्हा करायला लागेल तेव्हा तुमच्या ध्यानामध्ये तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील. असं घडू नये म्हणून गुरुला पहिल्यांदा शरण जायचं, गुरुला प्रार्थना करायची की आता माझं ध्यान होण्याकडे तुम्ही लक्ष द्या, हे मला जमणार नाही. आतापर्यंत तुम्हाला मी एवढं सगळं सांगितलं, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला ही प्रार्थना सांगितलेली नव्हती आणि तुम्ही ते करायचा प्रयत्न करत होता. कधी तुम्हाला ते जमत होतं, कधी तुम्हाला ते जमत नव्हतं. मागच्या वेळेला मी अस्मिताला म्हणलं, अस्मिता म्हणली ते मनापासून बाजूला होणं जमत नाही, नाहीच जमणार. ते जर एकदा सत्संगाला आल्यावर जमलं तर मग तुम्ही माझ्यापेक्षाही महान झालात आणि मी तुमच्याकडे ऐकायला पाहिजे. म्हणजे मी खूप महान आहे असं नाही. मी अनेक वेळा सांगितलंय की मी एखादं पाऊल मागं पुढं आहे, बाकी काही नाही. फक्त मी जे मिळवलंय ते तुम्हाला मिळावं अशी माझी आंतरिक इच्छा आहे आणि त्या इच्छेपोटी मी तुम्हाला मनापासून सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. पण त्याच्या जे प्रॅक्टिकेबिलिटी पाहिजे ती तुमच्यानं होत नाही. त्यामुळं मग तुम्हाला ज्या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टीमध्ये तुमची प्रामाणिकपणा पण नाहीये ना. तुम्हाला जे होतं ते तुम्ही जर कबूल केलं, ते जर तुम्ही बोललात तर मला सांगता येईल की हा भास आहे, हा अनुभव आहे. पण हा भास आहे का अनुभव आहे ह्या परीक्षेत न पडता तुम्ही काहीतरी करावं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता भास होऊ दे, अनुभव येऊ दे, नाही येऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. कमीत कमी तुम्ही जेव्हा इथं सोमवारी येता तेव्हा लक्षपूर्वक ऐकायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या राहत नाही, तुम्ही पूर्णपणे माझ्यात मिसळून गेलेले असतात आणि त्यामुळे मी जे बोलतो ते तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सगळीकडे प्रत्येक तुमचा रोम रोम ऐकत असतो. सगळ्या शरीराचे कान होतात आणि ते ऐकलं जातं. पण हे ऐकण्याकरता मी नुसतं सांगून उपयोग नाही, तुमच्या मनाची ती तयारी होत नाही. जोपर्यंत तुमच्या मनाची ती तयारी होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथे सुद्धा जे मी सांगतोय ते तुम्ही ऐकू शकणार नाही. म्हणून मग तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्या वेदनेकडे तुम्ही जर लक्ष देत राहिला की माझा गुडघा, माझा गुडघा, माझा गुडघा, एक शब्द बोलतोय ना. लांबचं कशाला, परवाच्या गुरुवारी मी जेव्हा गगनगिरींचा जप करायला लागलो तेव्हा मला आतून अशी जाणीव व्हायला लागली की आता आपला सत्संग आपल्याला बंद करायचा आहे. आणि महाराजांनी तर आपल्याला सांगितलंय मरेपर्यंत सत्संग करा. याचा अर्थ आता सत्संग बंद झाला की आपण मरणार. मला मरणाची भीती नव्हती, मला सत्संग बंद व्हायची भीती वाटत. मला सत्संग बंद होऊ नये असं वाटत होतं.
प्रामाणिकपणे मी ते सगळ्यांपुढे कबूल करतोय, सगळ्यांना सांगतोय, सगळ्यांना समजावतोय की सत्संग संपला की मी संपी. पण आता मी संपणं म्हणजे काय, तर फक्त शरीरानेच संपणं आहे का? नाही. तुम्हाला हे जे काही मी सांगतोय हे जर जमलं नाही तर मी संपल्यातच जमायला की केलं ते सगळं वाया गेलं. आमची आई एक म्हण म्हणायची, संसार केला घाई घाई आणि म्हातारपणला काही नाही. संसार केला घाई घाई आणि म्हातारपणला काही नाही. म्हणजे इतके वर्ष बोंब मारली पण हाताला काही लागलं नाही, चालणीतून पाणी निघून गेलं. मग हाताला लागलं म्हणजे अनेक वेळा सांगितलंय की मला रेशमा पाहिजे, म्हणजे रेशमाचं शरीर नकोय, रेशमाचं मन पाहिजे, रेशमाचं बुद्धी पाहिजे, रेशमाचा जीव पाहिजे, रेशमाच्या आतला आत्मा पाहिजे. आणि आत्म्यापर्यंत जेव्हा मी जाऊन पोचतो तेव्हा तुमचे जे अनुभव आहेत ते दिव्य अनुभव चालू होतात. आणि ते अनुभव चालू असताना तुम्ही संसारापासून बाजूला गेलात तर तेही मला नकोय. म्हणून तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा, तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा. फक्त दिवसातला एक क्षण द्या. ह्याच्यापेक्षा अधिक काय सांगितलं की एक क्षणभर जागे व्हा. अख्ख्या दिवसामध्ये एक क्षणभर जागे व्हा. मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी गेल्या 8 दिवसात प्रयत्न केला का एक क्षण मला द्यायचा? आली पाहिजे आता, बाकी काही नाही. प्रयत्न केला नाही असं नाही, पण तुम्ही जे सांगत होतात की जागा राहा. ते जागा राहून हे कोण करतं, हे कोण बोलतं, हे का होतं, असे प्रश्न विचारले की ती क्रिया पुढे घडतच नव्हती. आणि असं आहे का की जागरूकतेमुळे आपली संवेदना जास्त तीव्र होते? जेव्हा आपण जागरूक होतो तेव्हा या शरीराच्या भानातून बाजूला होतो, या शरीराच्या भानातून बाजूला होतो. म्हणजे आपली जी नेहमीची झोप आहे, जी आपण रात्री घेतो, त्याच्यापेक्षाही जे कबीराने सांगितले चंद्रिया झिनी झिनी, ती तुमच्या आत्मा जीव मन बुद्धी याच्यामध्ये जी आहे तीच बाजूला होते. आणि मग ती बाजूला झाल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट करावीच वाटत नाही. आणि मग कागद सुद्धा मोलाचं पान वाटायला लागतो आपण. आणि मग तो कागद जर मोलाचा पान वाटतो तर आतला परमेश्वर का नाही कळणार? तो कळण्याकरता माझी जी तडफड आहे ती तडफड तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. ही सगळ्यात मोठी माझी कमतरता आहे. आणि मी जे सारखं तुम्हाला म्हणतोय की तुम्ही तुम्हाला देऊन टाकत नाही. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्हाला देऊन टाकत नाही. काल जी क्षितिजवाल्याची गोष्ट सांगितली, जे तुझं आहे ते माझं होऊन जाऊ दे. किती सहज ही गोष्ट आहे. आणि या गोष्टीनुसार तुम्हाला असं वाटतं की आपलं सर्वस्व या बाबांनी घेतलं तर काय करायचं? तो क्षितिध्वज तर मेलाच होता, त्याची बायको सुद्धा पूर्णाहुती देऊ शकत नव्हती. आणि त्या वामदेवाची एवढी ताकद होती की त्याला स्वर्गातून खालती आणलं क्षितिध्वजाला. मग एवढा जेव्हा गुरुवर विश्वास असतो तेव्हा आपला गुडघा दुखत नाही, आपले पाय दुखत नाही, आपल्याला चक्कर येत नाही, आपल्याला ताप येत नाही. पण आपला विश्वास कमी पडतो. याला मी काय करू? मी माझ्याकडून सर्वस्व द्यायला तयार आहे, तुम्ही तुमची कवडी पण द्यायला तयार नाही. तुम्ही तुमची कवडी पण द्यायला तयार नाहीये. कवडी की ज्याची काहीच किंमत नाही. विचार करा, आपल्या शरीराची काय किंमत आहे? आपलं जे शरीर आहे त्या शरीराची काय किंमत आहे? आणि त्याच्यात किती गहाण भरलेली आहे. म्हणजे मग त्या शरीराला काही किंमत नाहीये. शरीराची एवढीच किंमत आहे की त्याच्या आधारे आपल्याला अशरीरी मिळवता येणार आहे. तो जो अशरीरी आहे त्याला आपल्याला मिळवा असं वाटतोय का? त्याकरता जाग व्हायचं. आणि मग जाग झाल्यानंतर आपण या भानातून बाजूला होणारच. त्यामुळे कुठलीही गोष्ट सहज करता येत नाही जेव्हा जाग होतो तेव्हा. कारण जे करतोय ते आपण करत नाहीये याची आपल्याला जाणीव होती. हाच तर क्षण द्यायचा प्रयत्न करायचा आहे ना.
हाच तर जागा व्हायचा प्रयत्न करायचा आहे ना. आणि हे जागा होण्याकरता आपण जेव्हा ठरवून प्रयत्न करतो तेव्हाच ते जमतं. मला सांगा, आत्ता दत्तांना पाणी देताना मला मंडणगडचंच पाणी आठवायचं काय कारण आहे? त्या पाण्याची जी चव आहे ती अप्रतिमच आहे. आणि ती जी चव आहे ती चव तुम्हाला मिळावी अशी इच्छा आहे. त्याकरता मी म्हणलं ना, आपण 3 दिवस ध्यान शिबिराला जाऊ, कुठेतरी कोळसाऱ्याला जाऊ, कोणतरी जाऊ. हे जे सगळं म्हणलं ते का म्हणलं? पण तुमची तयारी पाहिजे. पण तिकडं केव्हा जायचं? हे इथलं ध्यान रोज जमलं तर. हे पण नाही आणि माझ्या मागली 3 दिवस वाया घालवायची उगाच. म्हणून रोज ध्यान करायचा प्रयत्न करा, रोज क्षण द्यायचा प्रयत्न करा. आणि एक क्षण मी मागतोय तुम्हाला, एक क्षण देवाची द्वारी बसा क्षणवरी त्याने मुक्तीच्या आली झाली आहे. तुम्ही मनापासून बाजूला झाला होता. तुमच्या मनाचा कब्जा मी घेतला होता. तुमच्या मनाचा कब्जा मी घेतला होता, त्यामुळे तुम्ही त्या नुसत्या एका वाक्यात अडचून पडला. पण आपलं तेही नाही झालं पाहिजे. तुम्ही जेव्हा त्या वाक्यात अडचून पडताना तेव्हा मनाने मनापासून शरीर टाकलं म्हणजे मन आणि शरीर ह्या 3च गोष्टी डोक्यात येतात. पण ह्या 3 गोष्टीत अडकून पडला तर परमेश्वरा म्हणजे कधीच जाणार नाही ना. म्हणून तुम्ही नक्कल करू नका. नाही, हे जे स्मरण केलं की नाही तुम्ही, याच्यामध्ये तुम्ही मनापासून मनाने शरीर टाकणं म्हणजे काय, हा तुमच्या मनातला जो प्रश्न आहे इतके वर्ष पडलेला, तो प्रश्नच फक्त उद्भूत झाला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला अजून थोडे दिवस जातील. पण प्रयत्न रोज व्हायला पाहिजे. त्या उत्तर आता मी तुम्हाला दिलं तर त्याचा उपयोग नाही. कारण ते उत्तर दिलं तर ते एम्बॉसिंग होणार. फक्त मला आलेला अनुभव मी तुमच्या मनात कोंबला एवढंच. पण त्याचा तुम्हाला उपयोग नाही काही. या ज्या गोष्टी आहेत त्या ज्याच्या त्यानीच करायला पाहिजे. तुमच्याऐवजी मी जेवून उपयोग नाही, तुमच्याऐवजी मी आंघोळ करून उपयोग नाही, तुमच्याऐवजी मी कपडे घालून उपयोग नाही. तुमच्या गोष्टी तुम्हीच करायला पाहिजे. तुमच्याऐवजी मी औषध घेऊन उपयोग नाही. पण मी मनाने एवढा तुम्ही होऊन जातो की तुमचा आलेला ताप सुद्धा काढून घेतला जातो. हे माझ्या मनाचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला मिळालं की तुम्हाला तो रोग व्हायला नको म्हणून मी हे सगळं तुम्हाला देत नाहीये, काही प्रमाणात देतोय. आता आज एवढी सुरेख मानसपूजा सांगितली, ही मानसपूजा रोज करायचा प्रयत्न व्हायला पाहिजे ना. आणि किती वेळ लागतो मला सांगा तुम्ही? काही वेळ लागत नाही. आता आपण ही अख्खी मानसपूजा वाचली, मानसपूजा सांगितली, 2-2.5 तास गेले फक्त. पण एवढा वेळ सुद्धा मानसपूजेला लागत नाही. 2 ते 3 मिनिटात मानसपूजा पूर्ण होते. आणि आपल्या शरीराकडे जोपर्यंत लक्ष आहे तोपर्यंत तुम्हाला ध्यान आयुष्यात जमणार नाही. तुम्हाला काय होतंय, तुमचे पाय दुखतायत का, तुम्हाला चक्कर येते का, तुमच्या छातीत दडदडतंय का, बरोबर ना, तेव्हा तरी मरायचंय ना. आता देवाच्या सानिध्यात मेलं तर किती आनंदाची गोष्ट आहे. पण नाही, तुम्हाला मरायचं नाहीच आहे. तुम्ही नका म्हणू, असं म्हणणं नाही. तुम्ही मरा म्हणून. तुम्हाला तुमची गहाणच आवडते, त्याला काय करू, पर्याय नाहीये माझ्याकडे. म्हणून शेवटी मी शंकर महाराजांचं उत्तर दिलं की आता मीच जातो. चला ध्यान करूया.